हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य दिशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। हरे कृष्ण माझा आवाज येतो ना? श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। षड गोस्वामी जी की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना सर्वांना सादर प्रणाम। आवाज ऐकू येतो ना माझा सगळ्यांना? हरे कृष्ण। येस हरे त्याची हा येतोय हा येतोय. हो येतोय येतोय. हा हा तर आपण आज आपला जो भक्ती सदाचारचा आपला जो वर्ग आहे यासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आता गुरुपरंपरा हे तिसरं मॉड्यूल शिकतो आहोत. म्हणजे कोणी नवीन आपले डिवोटी असतील तर त्यांच्या माहितीसाठी आपले 4 मॉड्यूल असतात. पहिलं वैष्णव सदाचाराचं मॉड्यूल असतं. दुसरं मॉड्यूल असतं की ज्याच्यामध्ये आपण दशावतार शिकतो. तिसऱ्या मॉड्यूल मध्ये आपण गुरुपरंपरा म्हणजे आपले जे आचार्य गुरु शिष्य परंपरेतले ह्यांचं चरित्र जे आहे तर वेगवेगळे असे जे महान आचार्य आहेत त्यांची चरित्र आपण सखोल पद्धतीने अभ्यासतोय. आणि त्याचबरोबर चौथं मॉड्यूल म्हणजे आपण भागवतातल्या सगळ्या स्तुती अभ्यासणार आहोत. तर आपण तिसऱ्या मॉड्यूलच्या भागात आहोत आणि तिथे आपण आता आज षड गोस्वामींची चरित्र अभ्यासणार आहोत टप्प्याटप्प्याने. आता सगळ्यात प्रथम आपण श्रील रूप जे गोस्वामी आहेत आणि सनातन गोस्वामी जे आहेत की म्हणजे जे मुख्य स्तंभ आहेत आपले गुरु शिष्य परंपरेतले तर ह्यांचे चरित्र आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे आणि टप्प्याटप्प्याने मग आपण पुढच्या गोस्वामींची चरित्र आपण अभ्यासणार आहोत. आज आपण जितकं शक्य आहे तितका आपला अभ्यास करायचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा क्षमस्व, आपला थोडासा इंटरनेटच्या असुविधेमुळे क्लास उशिरा सुरू झालाय पण आपण जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण. हा माताजी. आता हे जे षड गोस्वामी आहेत ना तर ह्यापैकी रूप गोस्वामी जे आहेत तर त्यांचं आपण आता चरित्र अभ्यासणार आहोत. हा हा आता रूप गोस्वामी जे आहेत ना ते चित्रामध्ये आता मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोस्वामी आपल्याला दाखवेन. मग त्याची पहिली स्लाइड दाखवा जरा. पहिली स्लाइड सगळ्यात पहिली. हा इथे इथे हा सगळ्यांनी लक्षात ठेवा.
ह्याचा स्क्रीनशॉट घ्या त्या चित्राचा आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी ज्या गोस्वामीचे चरित्र ते गोस्वामी मी दाखवेन, म्हणजे तुम्हाला गोंधळ नाही होणार. तर इथे 3 नंबरचे ते रूप गोस्वामी आहेत ह्या चित्रात. आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो, तर त्यावेळेला आपल्याला ओळखता आले पाहिजेत गोस्वामी. आणि इनिशिएशन जे असतं ना, आपला इंटरव्ह्यू असतो, तिथे गोस्वामी ओळखा, म्हणजे हे 6 गोस्वामी आहेत, तर हे कोणते आहेत नावं आणि ते कुठे आहेत, असं पण प्रश्न विचारू शकतात. म्हणजे तर आपल्या आणि इन जनरल पण आपल्याला, म्हणजे आपल्याला सामान्य ज्ञान म्हणून आपल्याला गोस्वामी जे आहेत ते माहिती असायला पाहिजे. तर हे जे आहेत ना, हे हे जे क्षमा असावी, हे 2 नंबरचे हे जे आहेत ना, तर हे रूप गोस्वामी आहे. हं, ठीक आहे. हा, लक्षात आलं सगळ्यांना? हा, हे 3 नंबरचे जे आहेत हे सगळ्यात उंच आहेत, हे सनातन गोस्वामी आहेत. सनातन आणि रूप गोस्वामी, म्हणजे जे ज्येष्ठ आहेत ते हे जे आहेत ते सनातन गोस्वामी, त्यांच्या शेजारी रूप गोस्वामी आहेत. हे 2 चित्र सगळ्यांनी लक्षात ठेवले. हरे कृष्ण. आता आपण पुढे जाऊ. हा, माताजी पुढची स्लाईड. हा, आता जे चैतन्य चरित्रामृत जे आहे, तर त्याच्यामध्ये आदी लीला मध्ये 7वा श्लोक जो आहे, तर त्याचा 7वा अध्याय, त्याचा 164वा जो श्लोक आहे, तर त्याच्यात काय लिहिले वर्णन पहा, जे आहे तर ते काय आहे रूप सनातनांच्या विषयी. तर मथुरा ते पथीला रूप सनातना दुई सेनापती कैला भक्ती प्रचारणा. म्हणजे काय, मथुरामध्ये, मथुरा नगरीमध्ये रूप सनातन येतील, की जे दोघे सेनापती आहेत भक्ती प्रचारातले आपल्या. असं चैतन्य महाप्रभू जे आहेत, तर ते म्हणजे त्यांनी असं म्हणजे भाकीत केलंय. हे कोणी लिहिलंय? चैतन्य चरितामृत हे कोणी लिहिलंय? कृष्णराज कविराज यांनी लिहिलंय. मग त्यांच्याबद्दल हे भाकीत कृष्णराज कविराज जे आहेत, तर हे सतत म्हणजे असे चैतन्य महाप्रभू यांच्यासोबत स्वरूप दामोदर जसे असायचे, तर त्यांच्यासोबत ते सतत असायचे. आणि स्वरूप दामोदरांच्या डायरीतून म्हणजे बरेचसा भाग चैतन्य चरितामृतासाठी जे जे आहेत संदर्भ घेतले गेलेत. आणि कृष्णराज कविराज तर ह्यांचे जे म्हणजे अनुभव आहेत, तर त्यानुसार त्याची म्हणजे कवी म्हणून त्यांनी काय केलं, ते कविराज म्हणजे ते रचना करायचे वेगवेगळ्या. मग त्यांनी काय केलं की जे रघुनाथ दास गोस्वामी आहेत, तर त्यांच्याकडून काही ऐकले, काही स्वरूप दामोदरांकडून ऐकले. स्वरूप दामोदरांचे शिष्य आहेत रघुनाथ दास गोस्वामी. तर ह्या दोघांकडून म्हणजे रघुनाथ दासांच्याकडून प्रत्यक्ष ऐकून कृष्णराज कविराज यांनी चैतन्य चरितामृताची रचना केली काव्य पद्धतीने. आणि काही स्वरूप दामोदर यांच्या डायरीतून उल्लेख घेऊन, संदर्भ घेऊन ह्याच्यामध्ये काही चैतन्य चरितामृतामध्ये काही संदर्भ आहेत ते घातले गेलेले आहेत. अशा पद्धतीनं ही रचना आहे चैतन्य चरितामृताची, ही आपण समजून घेऊ. मग त्याच्यामधला हा आदी लीला, म्हणजे आदी मध्य अंत असे 3 भाग आहेत चैतन्य चरितामृताचे. त्याच्यातल्या आदी लीला मधल्या 7व्या अध्यायातला 164वा श्लोक आहे, की जिथे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांचा उल्लेख कृष्णराज कविराज करतात, की तो असा केलाय की मथुरा ते पथेला रूप सनातन दुई सेनापती कैला भक्ती परिचरण. तर आता ह्याचा अर्थ काय, तर भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे 2 सेनापती आहेत, ते मथुरेमध्ये रूप सनातन या नावाने अवतरतील, असं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं. आणि आता चैतन्य महाप्रभू जे आहेत, तर त्यांनी काय केलं, रूप आणि सनातन ह्यांना वृंदावनमध्ये पाठवलं सर्वात प्रथम. त्यांना शिष्य म्हणून स्वीकार केलं आणि त्यानंतर वृंदावनमध्ये पाठवलं. मग जेव्हा वृंदावनमध्ये पाठवलं, तेव्हा त्यांना उद्दिष्ट दिली होती की काय करायचं, ती कोणती उद्दिष्ट होती ते पुढे आता आपण अभ्यासणार आहोत सखोल. आता इथे चित्रात पण पहा, जे उंच दिसतात सगळ्यात ते सनातन गोस्वामी असतात, आणि जे त्यांच्यापेक्षा छोटे उंचीला आहेत ते रूप गोस्वामी. असं सगळ्यांनी लक्षात ठेवूया. सनातन हे म्हणजे मोठे बंधू आहेत आणि रूप गोस्वामी हे छोटे बंधू आहेत. आता चित्रात सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, चैतन्य महाप्रभूंना दंडवत घालताना जे उंच लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे दिसतात ते सनातन गोस्वामी, असं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आता पुढे जाऊ आपण. हा, माताजी पुढची स्लाइड घेऊया. हा, थोडासा वरचा भाग कट होतोय माताजी, थोडीशी खाली. हा,
हा श्रीरूप गोस्वामी जे आहेत, तर त्यांना त्यांच्याविषयी हा प्रणाम मंत्र आहे. श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिकम. म्हणजे श्रीरूप गोस्वामी जे आहेत की ज्यांनी या भौतिक जगतातलं म्हणजे ह्या भौतिक जगतामध्ये ज्यांनी काय केलंय, की भौतिक जगामध्ये जे भक्तीचं बीज आहे, तर ते त्यांनी काय केलंय, एक प्रकारे सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थापित केलंय. थोडक्यात अर्थ ह्याचा म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये भक्तीचं बीज म्हणजे देणारे असे कोण आहेत, तर रूप गोस्वामी आहेत, की जे चैतन्य महाप्रभूंच्या इच्छेने आपल्याला भक्तीचं बीज देत आहेत किंवा भक्तिरूपी बीज देत आहेत. श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले, म्हणजे अशा भूतलावरती आपल्याला ह्या भौतिक जगतामध्ये जे रूप गोस्वामी आहेत, तर ते चैतन्य महाप्रभूंच्या इच्छेने म्हणजे केवळ हरीच्या इच्छेनेच हे सगळं मिळतं. श्रीकृष्णांच्या इच्छेनेच आपल्याला भक्ती आणि भगवत प्रेम मिळतं. तर त्या अशा पद्धतीनं ते देण्यासाठी आलेले आहेत. आणि मग असे जे रूप गोस्वामी आहेत, त्यांच्या चरण कमलांचा आश्रय मला कधी मिळणार, अशी तळमळीची प्रार्थना आहे. आपण नेहमी म्हणतो ना, मी रोज म्हणते पहा प्रत्येक क्लास आधी, त्याचा अर्थ काय आहे, की रूप गोस्वामींची आपल्यावर कृपा होणं आवश्यक आहे. आणि रूप गोस्वामी हे कोण आहेत, तर चैतन्य महाप्रभूंच्या चळवळीतले, ह्या सैन्यातले सेनापती आहेत रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी. मग त्यांची कृपा आपल्यावर होणं आवश्यक आहे पहा. आणि मग त्यासाठी त्यांचा चरणकमलांचा आश्रय मला कधी मिळणार, आणि मला कधी श्रीकृष्ण म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या किंवा श्रीकृष्णांच्या इच्छेने या भवसागरातून तार होण्यासाठी म्हणजे जी काही आवश्यक आहे भक्ती आणि जे आध्यात्मिक बळ आहे ते कधी मिळणार, असं थोडक्यात एक भक्ताचा तो भाव आहे. तर अशी सुंदर रचना आहे आणि असा प्रणाम मंत्र आपण रोज म्हणतो पहा, तर ती त्या तळमळीने म्हटली जाते पहा. ज्यांना अर्थ माहितीये तर त्या तळमळीने आपण ती म्हणतो. आता पुढे जाऊ आपण. आपण पण ह्याच तळमळीने ह्याच भावाने हा प्रणाम मंत्र नेहमी म्हणायचा प्रयत्न करूया. आता इथे जे आता जे वरचं कट झालंय, थोडेसे स्लाइड कट होते वरची. हा वाक्य, हा हा आता बरोबर आहे. हा, सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी होते, तर त्यांचं गोत्र होतं भारद्वाज. म्हणजे ते ब्राह्मण कुटुंबातून होते. आणि मग याचा अर्थ काय होतो, तर ते भारद्वाज मुनींच्या म्हणजे जे मुनी आहेत किंवा ऋषी आहेत, तर असे त्यांच्या परंपरेत आहेत. म्हणजे काय, की असे जे होते सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी हे भारद्वाज गोत्र असल्यामुळं ते एका आचार्य फॅमिलीतून, भारद्वाज हे काय होते, महान आचार्य किंवा मुनी असे ऋषी होते, तर त्यांच्या कुटुंबातून त्यांच्या परंपरेतले ते वंशज आहेत. मग आता श्री अनुपम म्हणून जे होते ते सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी यांचे धाकटे बंधू होते. आता आपण चरित्र अभ्यासतोय, 3 भावांचे एकत्रित थोडीशी माहिती आहे आणि त्यानंतर आता रूप गोस्वामीच्या चरित्रावर आपण हळूहळू जाणार आहोत. आता रूप गोस्वामी जे होते, तर त्यांनी चैतन्य महाप्रभूंशी भेट घेतली. त्यावेळेला काय झालं, त्यांची जेव्हा भेट झाली त्यावेळेला ते तिथला जो राजा होता नवाब हुसेन, तर त्याच्या सेवेमध्ये होते. आणि मग त्यानंतर ते वृंदावनला गेले आणि तिथे वल्लभला घेऊन गेले. तर वल्लभ म्हणजे कोण, तर जो वल्लभ पंडित आहे, की जो वल्लभ संप्रदायाची ज्यांनी स्थापना केली. चैतन्य महाप्रभूंचेच हे शिष्य होते, ज्यांनी नंतर वल्लभ संप्रदायाची स्वतंत्रपणे स्थापना केली, की जिथे पुष्टी मार्गाने म्हणजे पोषण मार्ग म्हणतात, तर त्या माध्यमातून लड्डू गोपाल किंवा बाल गोपाळ आपण म्हणतो, किंवा बाळकृष्णाची पूजा किंवा सेवा करायला शिकवली जाते पहा. म्हणजे ज्यांच्याकडे बाल गोपाळ आहे किंवा लड्डू गोपाल आहे ना, तर तो म्हणजे काय, पुष्टी मार्ग आहे किंवा त्याला वल्लभ संप्रदायानुसार ते आचरण असतं, की तिथे लड्डू गोपालची सेवा करायला शिकवली जाते. तर हे सगळे आपल्या वैष्णव म्हणजे वैष्णव जे आहेत, तर वैष्णव परंपरेमध्येच हे सगळे येतात. त्यामुळं वैष्णव संप्रदायांपैकी एकच हा मानला जातो. पुष्टी मार्ग म्हणजे आपण म्हणतो पोषण देणारा, जसं सपोर्टिव्ह म्हणतो ना आपण, तसं आहे ते. म्हणजे तर हे सगळे वैष्णव परंपरेमध्येच गणलं जातं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवूया म्हणजे कोणाचा गोंधळ नाही होणार. मग आता मथुरेला जेव्हा ते पहिल्यांदा गेले, तेव्हा त्यांचं भेट जी आहे, तर सुबुद्धी राय नावाच्या एका गृहस्थांशी झाली, की जे उच्च कोटीचे वैष्णव होते. मग त्यांनी आपला उदरनिर्वाह म्हणजे जे लाकूड असतं,
सरपणाचं, तर ते विकायचे ते आणि असा उदरनिर्वाह त्यांनी आपला चालू ठेवला होता. मग ते त्यांना जेव्हा भेटले, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. रूप गोस्वामी आणि अनुपम जे होते, तर ते खूप आनंदित झाले ह्या सुबुद्धी रायांना भेटून. ते पण भक्त होते श्रीकृष्णांचे. आणि मग त्यांनी काय केलं, तर त्यांना 12 वनं आहेत जी वृंदावनमध्ये, तर ती सगळी दाखवली. भांडीर वन आहे, बेलवन आहे, अशी वेगवेगळी आहेत. तर म्हणजे काय भरपूर आहेत तिथं वेगवेगळी वन आहेत. निधिवन नावाचं आहे, म्हणजे अशी भरपूर आहेत, तर ती सगळी दाखवली. मग त्यानंतर त्यांनी काय केलं, वृंदावनमध्ये ते 1 महिनाभर राहिले आणि ते नंतर पुन्हा सनातन गोस्वामी जे आहेत, तर त्यांच्या शोधार्थ पुन्हा ते बाहेर पडले. आता पुढे जाऊ आपण. पुढे काय घडलं ते आपण अभ्यासू. हा, त्याची पुढची स्लाईड. हा, आता अ, त्यांनी काय केलं, तर गंगा किनारा जो आहे, तर त्याच्या म्हणजे गंगा किनारा जो आहे, तर त्याच्या काठाने त्यांनी प्रवेश म्हणजे प्रवास जो आहे, तर त्याला सुरुवात केली. म्हणजे तिथून सुरुवात झाली होती त्यांची. गंगा किनारी त्यांनी शोधायला सुरुवात केली होती. मग अलाहाबाद पर्यंत आले ते. मग प्रयाग तीर्थ, म्हणजे ज्याला प्रयागराज म्हणतो, तिथपर्यंत आले होते ते. मग त्यांनी नंतर असं ऐकलं की सनातन गोस्वामी जे आहेत, तर ते दुसऱ्याच मार्गाने गेलेत म्हटल्यावर, त्यामुळे त्यांची भेट नाही होणार रूप गोस्वामी आणि अनुपम यांची. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मग त्यानंतर म्हणजे ते जे आहेत, तर ते आपल्या आपल्या मार्गाने त्यामुळं मार्गस्थ झाले होते. आणि मग जेव्हा सनातन गोस्वामी मथुरेला आले, तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे त्यांना सांगण्यात आलं होतं की रूप गोस्वामी आणि अनुपम जे आहेत, तर हे येऊन गेले. म्हणजे असं सुबुद्धी रायांनी त्यांना सांगितलं. म्हणजे काय, की त्यांची सनातन गोस्वामी जे होते, तर ते तीर्थाटनाला आधीच बाहेर पडून गेलेले होते आणि त्यानंतर रूप गोस्वामी आणि अनुपम हे बाहेर पडले होते. मग त्यांची चैतन्य महाप्रभूंशी भेट झाली. मग त्याच्यानंतर म्हणजे सुबुद्धी रायांना ते भेटले होते. मग सुबुद्धी राय जे आहेत, तर त्यांच्याशी जेव्हा भेट झाली त्यांची, तेव्हा ते पुन्हा सनातन गोस्वामींच्या शोधात बाहेर पडले. पण त्यावेळेला काय झालं, की सनातन गोस्वामींनी वेगळा म्हणजे मार्ग बदललाय, म्हणजे किंवा वेगळ्या मार्गाने गेलेत. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने पायस्थ म्हणजे पाय आपण काय म्हणतो, पदयात्रा करता येत असे, गंगा किनाऱ्याहून जाता येत असे, तर त्या वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे साधक जात असत. तर तसं त्यांचा मार्ग होता, तो वेगळा होता. आणि हे जे होते ते अलाहाबाद प्रयाग अशा मार्गे गेले होते. त्यामुळे त्यांची काही भेट होऊ शकणार नाही हे त्यांना कळलं. आणि मग जेव्हा मथुरेला सनातन गोस्वामी अशा पद्धतीनं पुन्हा पोहोचले, यात्रा करून, तीर्थाटन करून, त्यावेळेला त्याला सुबुद्धरायांच्याकडून समजलं की रूप गोस्वामी आणि अनुपम गोस्वामी यांचे येऊन गेले त्यांच्या भेटीसाठी. मग आता रूप गोस्वामी आणि अनुपम गोस्वामी आहेत, तर ते बनारसला त्यावेळेला जेव्हा ते पदयात्रा करत होते सनातन गोस्वामींच्या शोधात, त्याच वेळेचा हा प्रसंग आहे. म्हणजे मी एकत्रित हे सांगितलं. तर चैतन्य महाप्रभूंची बनारसला त्यांची भेट झाली होती आणि त्यांनी सनातन गोस्वामींच्या बद्दल ऐकलं की ते म्हणजे प्रवास करत आहेत किंवा पदयात्रा करत आहेत, म्हणजे वेगवेगळ्या भागात प्रचार प्रसार करत अशा पद्धतीने ते पदयात्रा करत होते. मग ते पुन्हा बंगालला पोहोचलेत असं त्यांच्या म्हणजे लक्षात आलं. मग त्यांनी आता काय केलं, की त्यांनी आपली जी काही कर्तव्य कर्म होती, म्हणजे त्या राज्यासंदर्भात, नवाब हुसेनच्या राज्यामध्ये दोघेही पदाधिकारी होते, सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी. मग त्यांनी काय केलं, तर ती आपली म्हणजे ती करत करत आपले भक्तीचे प्रयत्न त्यांनी चालू ठेवले. मग आता चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जगन्नाथपुरीला जाऊन दर्शन घ्या, म्हणून त्यांनी जगन्नाथपुरीला जाऊन दर्शन घेतलं, म्हणजे जगन्नाथजींचं दर्शन घेतलं. मग आता श्रीरूप गोस्वामी जे आहेत, तर त्यांनी काय केलं, मग चैतन्य महाप्रभूंशी भेट झाल्यावर त्यांच्यामध्ये इतकं परिवर्तन घडलं, की त्यांनी आपली जी संपत्ती आहे, तर तिचं 3 भागामध्ये विभाजन केलं. त्यांनी आपली 50% संपत्ती आहे ती वैष्णवांच्या आणि श्रीकृष्णांच्या सेवेसाठी, म्हणजे उच्च कोटीच्या वैष्णव भक्त आणि श्रीकृष्णांची सेवा याच्यासाठी 50% संपत्ती दान केली. मग 25% संपत्ती आहे ती आपले जे कुटुंबातले आप्तेष्ट नातेवाईक, आपले जे जवळचे म्हणजे कुटुंबातले सदस्य, तर त्यांना त्यांच्यासाठी त्यांनी दिली. मग आता 25% जी संपत्ती होती ती त्यांनी आपल्यासाठी आपत्कालीन स्थिती किंवा आपल्याला जी काही भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करायचे कृष्ण सेवेमध्ये, तर त्यासाठी त्यांनी ती राखून ठेवली. मग ज्याचा उपयोग नंतर सनातन गोस्वामींना
जेव्हा त्यांना कैदेमध्ये टाकलं होतं राजांनी, तर त्यावेळेला बाहेर पडण्यासाठी त्यांना झाला. आता कसं झालं ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, मग आता ते जेव्हा जगन्नाथपुरीला गेले तेव्हा त्यांची भेट हरिदास ठाकूर यांच्याशी झाली. मग तिथे चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे जे सगळे अनुयायी आहेत ते सुद्धा त्यांना भेटले. मग आता चैतन्य महाप्रभू जे होते ते नेहमी अ, रूप गोस्वामींचं जे म्हणजे हस्ताक्षर आहे, तर त्याचं खूप कौतुक करायचे, खूप सुंदर होतं ते. मग आता रूप गोस्वामी जे होते, तर ते काय करायचे, तर चैतन्य महाप्रभूंच्या इच्छेप्रमाणे रचना करायचे वेगवेगळ्या, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 2 पुस्तकं लिहिली, ग्रंथ लिहिले. त्याचं नाव काय, ललित माधव आणि विदग्ध माधव. तर ललित माधव आणि विदग्ध माधव हे काय आहेत, तर प्रेमाभक्तीचा जो उच्च स्तर आहे ना, त्याचे टप्पे आहेत. म्हणजे आपण सामान्यतः आपण अजूनही कनिष्ठ अधिकारी च्या पण खाली असे भक्त येतो बरं का. म्हणजे आपण अजून साधक या सदरामध्ये मोडतो आपण. तर म्हणजे हे टप्पे आहेत: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. मग जेव्हा प्रेमाभक्तीमध्ये एखादा भक्त स्थित होतो, तर तो उत्तम अधिकारी असतो. मग असा जो भक्त आहे, शुद्ध भक्त, तर पुढे म्हणजे त्याच्या पुढचे टप्पे म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेचे आणि भगवंताशी म्हणजे प्रेमाचं जे आणि भावाचं जे आदान प्रदान असतं ना, तर ते कसं असतं, तर ते थोडक्यात ह्या ललित माधव, विदग्ध माधव ह्या सगळ्यामध्ये आहे. आणि मग आता जे चैतन्य महाप्रभू आहेत, तर त्यांनी त्यांनी काय इच्छा प्रकट केली, की सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी आहेत, तर त्यांनी लिखाण करावं वैष्णवांसाठी. म्हणजे त्यांनी जे उपदेश केले होते, तर ते लिखाणाच्या स्वरूपात त्यांनी आपल्या येणाऱ्या वैष्णवांसाठी मार्गदर्शक म्हणून लिखाण करून ग्रंथांचं संकलन करावं अशी त्यांनी इच्छा केली. आणि त्यानुसार रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांनी अनेक म्हणजे ग्रंथांचं लिखाण वैष्णव परंपरेमध्ये आपल्या म्हणजे केले, आणि तो आदर्श प्रस्थापित केला, की ज्यांचं लिखाण किंवा ज्यांचे ग्रंथ आपण म्हणजे आपण काय म्हणतो, की भक्ती मार्गावर दृढ होण्यासाठी आचरणात आणायचा प्रयत्न करतो. त्यातले जे उपदेश आहेत, तर त्यांचं आपण अनुसरण करायचा प्रयत्न करतो. आता श्रील रूप गोस्वामी जे आहेत, तर त्यांना काय म्हटलं जातं, भक्ती रसाचार्य म्हटलं जातं. पहा, म्हणजे भक्तीचा रस ज्यांच्यामध्ये ओतप्रोत अखंड भरलाय, असे कोण आहेत, तर रूप गोस्वामी आहेत. आणि त्यांना म्हणजे त्यांना जेव्हा आपण शरण जातो, तर जे भक्ती रस प्रदान करणारे आहेत किंवा ज्यांना भक्तिमय प्रेममय सेवा जे आहे, तर त्याचा जो कंद आहे म्हणजे किंवा त्याचा जो गोडवा आहे, तर तो ज्यांच्याकडून आपण म्हणजे जाणून घेऊ शकतो किंवा ज्यांच्या कृपेमुळे मिळू शकतो, असे कोण आहे, तर श्री रूप गोस्वामी आहेत. आणि म्हणून आपण त्यांच्या चरणी शरण जायचं आणि त्यांना आपण साष्टांग नमस्कार करूया. त्यांना प्रार्थना करूया, की आम्हाला देखील असंच प्रेम भगवान श्रीकृष्णांच्या विषयी आमच्या हृदयामध्ये उत्पन्न होऊ दे. आमच्यावर देखील भगवान श्रीकृष्णांची, चैतन्य महाप्रभूंची कृपा होऊ दे. हरे कृष्ण. आता गौडीय वैष्णव जे आहेत, तर त्यांना रूपानुगा म्हटलं जातं. म्हणजेच काय, की रूप गोस्वामी यांचे अनुयायी. तर रूपानुगा का म्हटलं जातं, तर रूप गोस्वामी यांचे अनुयायी हा त्याचा अर्थ होतो. दुसरा अर्थ काय, की आता आपण वैदी साधना करतो, म्हणजे साधना भक्तीचे प्रकार आहेत: वैदी साधना आणि रागानुरागा. तर आता वैदी साधना म्हणजे काय, तर आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तीच्या विधिविधानांचं पालन करतो, शास्त्रांनुसार आचरण करतो. आता एकादशी सारखा आपण उपवास केला किंवा आचार्यांच्या तिरोभाव दिवस असतात, आविर्भाव दिवस असतात किंवा गोकुळाष्टमी असे उत्सव आपण असतात, तर ते साजरे करतो. म्हणजे हे सगळं शास्त्र विधीनुसार आपल्याला जसं आपले प्रमाणित आध्यात्मिक गुरु किंवा मार्गदर्शक गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यानुसार आपण त्याचं आचरण करत असतो. म्हणजे शास्त्राच्या विधिविधानानुसार भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करतो. आणि ते कसे गुरु असायला लागतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु. ह्याला म्हणायचं वैदिक साधना. मग आता
ह्या वैदिक साधनेमध्ये म्हणजे आचार्य परंपरेतले म्हणजे जो ब्रह्म मध्व वैष्णव गौडीय परंपरा आहे, म्हणजे जिथे आपण इस्कॉन जे आपण सगळे जे आपण आपलं जे इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघच्या माध्यमातून आपण जे प्रयत्न करतो या गुरु शिष्य परंपरेतनं, तर आपली परंपरा कुठली? ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरा. मग ह्या माध्यमातून आपण जे प्रयत्न करतो त्यावेळेला श्रील रूप जे गोस्वामी जे आहेत, तर त्यांचे आपण अनुयायी आहोत, म्हणून त्यांना रूपानुगा तर म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला हे गुरुच महान आचार्य आपल्याला भगवत प्रेमामध्ये स्थित करतात. रूपानुगा म्हणजे अनुराग, भगवान श्रीकृष्णाविषयी प्रेम, प्रीती किंवा भाव हे कोण निर्माण करतात? तर आपल्या हृदयामध्ये ही जी प्रेमाची म्हणजे जी अ, आपण म्हणू की प्रेमाचं जे स्फुल्लिंग आहे किंवा प्रेमाचं जे बीज आहे, तर हे कोण आपल्यामध्ये अंकुरित करतात? तर हे आपले महान आचार्य परंपरेतले म्हणजे महान आचार्य आहेत, आणि त्यामध्येही प्रामुख्याने आपल्या या महान वैष्णव परंपरेतले श्री रूप गोस्वामी जे आहेत, तर हे जे आहेत, तर ह्यांच्या माध्यमातून हे गुरुतत्व कसं कार्य करतं? तर आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय प्रेमाचे प्रयत्न करत असतो, आणि त्यामुळे आपण हळूहळू वैदिक साधनेतून रागानुरागा भक्ती म्हणजेच काय, तर प्रेमभक्तीमध्ये अनुराग उत्पन्न होतो. म्हणजे आपल्याला श्रद्धापासून प्रेमापर्यंत जे 8 टप्पे आहेत, तर त्या टप्प्यातून जावं लागतं. आणि मग काय होतं, शेवटचा 7वा टप्पा म्हणजे भाव, आणि त्या भावातून म्हणजे भाव म्हणजे काय, अनुराग प्रेम उत्पन्न होतं, आणि त्यातून आपण भगवत प्रेमामध्ये शुद्ध भगवत प्रेमामध्ये स्थित होतो. मग हा जो टप्पा आहे, तर त्याला म्हणायचं अनुराग उत्पन्न होते, प्रेम उत्पन्न होणं. म्हणून रूपानुगा म्हणजे काय, प्रेमा म्हणजे असा अनुराग रूप गोस्वामीच्या मुळे आपल्या हृदयात तयार होतो किंवा स्थापित होतो, किंवा प्रेम शुद्ध भगवत प्रेम आपल्या आपल्या हृदयामध्ये येतं. आणि अशा महान आचार्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या परंपरेतल्या महान म्हणजे जे गुरु आहेत ह्या आचार्य परंपरेतले, हे आपल्या जीवनी येतात, आणि त्यामुळे हे आपल्या हृदयामध्ये विशुद्ध भगवत प्रेम जे आहे, तर ते प्रफुल्लित होतं. आणि म्हणून आपल्याला काय म्हटलं जातं, रूपानुगा असं म्हटलं जातं, म्हणजे त्यांचे अनुयायी हा शब्दशः अर्थ. पण आपल्यामध्ये थोडक्यात आपण वैदिक परंपरेतून गुरूंच्या माध्यमातून प्रेमभक्तीमध्ये स्थित होतो. तर ह्याचं उदाहरण कुठलं? तर नारद मुनी पहा, म्हणजे वैदिक परंपरेतून म्हणजे आचार्य परंपरेतून जे साधू संत महंत त्यांच्या घरी यायचे, त्यांनी म्हणजे श्रवण भक्ती केली, त्यांचे उपदेश ऐकले, आणि त्यांचं उच्चिष्ट ग्रहण केलं, आणि अशा सगळ्याचा परिणाम म्हणजे काय झाला, तर त्यांना ते म्हणजे भगवत प्रेम मिळालं, भगवत प्रेमामध्ये स्थित झालं. मग हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे असे जे असतात भगवत प्रेमामध्ये गुरूंच्या माध्यमातून स्थित होतात, तर त्याला म्हणायचं म्हणजे असे जे म्हणजे असे जे अनुरागामध्ये स्थित होतात, तर ते जे असतात, तर ते त्याला आपण म्हणजे जे भक्तीचे 2 प्रकार आहेत, वैदिक भक्ती आणि रागानुरागा भक्ती. आणि रागानुरागा भक्ती मध्ये सुद्धा अजून विश्लेषण आहे, की रागानुरागा आणि रागात्मिका. तर रागानुरागा भक्तीमध्ये आपण येतो, आणि म्हणून आपल्याला रूपानुगा म्हटलं जातं. म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून आपल्यामध्ये भगवत प्रेम गुरूंच्या माध्यमातून गुरुकृपेद्वारे आपण भगवत प्रेमामध्ये स्थित जे होतात, त्यांना त्या रागानुरागा भक्तीमध्ये आहेत असं म्हटलं जातं. मग आपण रागानुरागा भक्तीमध्ये येतो. आणि रागात्मिका भक्ती म्हणजे काय, तर ते थेट व्रजवासी जे असतात, म्हणजे तर म्हणजे जे असतात, तर ते म्हणजे रागात्मिका भक्तीमध्ये येतात, की ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या विषयी अनुराग प्रेम जे काय असतं ते तयार झालेलं असतं, आणि ते थेट श्रीकृष्णाविषयी असं असतं. म्हणजे आपण म्हणतो ते उत्स्फूर्त प्रेम असं जे असतं, आणि ते व्रजवासी असतात, तर ते जे येतात म्हणजे ते जे भक्तीचा प्रकार म्हणजे त्यांच्यामध्ये जो असतो, किंवा ते ज्या पद्धतीने भक्ती करतात थेट उत्स्फूर्त प्रेमाद्वारे, तर ते म्हणजे व्रजभूमीमध्ये राहणारे सगळे रागात्मिका भक्तीमध्ये असतात. आणि आपण जे गुरुशिष्य परंपरेतून वैदिक साधनेद्वारे किंवा एखाद्या सांप्रदायिक पद्धतीनं जेव्हा आपण प्रमाणित आचार्य जे असतात किंवा प्रामाणिक गुरु असतात किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो, तर आपण रागानुगा भक्तीमध्ये. आणि मग आता आपले गोस्वामी कोण आहेत? रूप गोस्वामी, म्हणून रूपानुगा आपल्याला म्हटलं जातं. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड.
आता रूप गोस्वामी, आता या वेगवेगळ्या लीला आहेत. तर रूप गोस्वामी एकदा त्यांना इच्छा झाली की सनातन गोस्वामी आहेत, त्यांच्यासाठी खीर बनवूया बरं का. आणि त्यांनी अशी इच्छा केली. आणि काय झालं की त्यांच्याकडे काही साहित्यच नव्हतं. मग ना एक अशी सामान्य वेशातली स्त्री आली. हा, पण ती खूप सुंदर होती दिसायला, पण साधे कपडे परिधान केलेली अशी आली. आणि तिने सांगितली की हा ठीक आहे, तुम्हाला खीर करायचंय ना, तर मी तुम्हाला सगळं साहित्य घेऊन आले. आणि अशा पद्धतीने तिने काय केली, त्यांना खीर करून दिली. मग ती स्त्री कोण होती ते चित्रात पहा दिली. तर त्या प्रत्यक्ष राधाराणी होत्या. त्यांनी काय केलं, तर त्या सगळं सामान घेऊन आल्या आणि त्यांनी खीर करून दिली. आणि अशा पद्धतीने रूप गोस्वामी जे आहे, तर त्यांनी ती खीर सनातन गोस्वामींना खाऊ घातली. पहा, म्हणजे प्रत्यक्ष राधाराणी सुद्धा ज्यांच्या म्हणजे ज्यांच्याविषयी म्हणजे ज्यांना राधाराणींना सुद्धा प्रेम आहे, तर असे ते म्हणजे उत्तम असे शुद्ध असे भक्त आहेत. पहा, याच्यावरून त्यांची महत्त्वता आपल्या लक्षात येईल. असे रूप गोस्वामी जे आहेत. तर म्हणजे त्यांच्या चरणकमलांचा म्हणजे आपल्याला कधी आश्रय मिळणार, अशी आपली प्रार्थना आहे. पहा, आपण सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणतो, गुरुचरणी प्रार्थना करू, गुरुतत्वाला प्रार्थना करतो. पहा, आपण मंगलाचरण मध्ये ओम अज्ञानतिमिरांधस्य ह्या प्रार्थनेने आपण सुरुवात करतो. तर आमच्या जीवनातला जो अज्ञान रूपी अंधकार आहे तो नष्ट होऊ दे. आणि म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ दे ज्ञानाचा, म्हणजे कुठलं दिव्य आध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश येऊ दे, अशी प्रार्थना आपण गुरुतत्वाला करतो. आणि मग त्यानंतर श्री चैतन्य मनोभीष्टम आपण जी प्रार्थना करतो, तो रूप गोस्वामींचा प्रणाम आहे, त्यांना केले गेलेला प्रणाम मंत्र आहे. तर आपण तो का म्हणतो, तर आपण रूप गोस्वामींच्या जोपर्यंत चरणकमलांचा आश्रय घेत नाही, पहा, तोपर्यंत आपल्याला भक्ती प्रेम भाव मिळेल का? कारण प्रत्यक्ष राधाराणी सुद्धा ज्यांची सेवा करतात, पहा, असे रूप गोस्वामी, असे राधाराणींना प्रिय असलेले रूप गोस्वामी आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर रूप गोस्वामी जे आहे, तर त्यांच्या चरण कमलांचा आधार घेतला पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि ते आपल्याला महान, म्हणजे हे जे आचार्य परंपरेतले असे महान आचार्य तर आहेतच, पण आपल्या ब्रह्म मध्व वैष्णव गौडीय परंपरेचे ते एक प्रकारचे आपण म्हणू की सेनापतीच आहेत ते, चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे. आणि त्यामुळे ते आपल्याला काय करतात, भगवत प्रेम प्रदान करतात गुरुतत्वाच्या माध्यमातून. आणि ते प्रेम म्हणजे मिळण्यासाठी आपल्यावर चैतन्य महाप्रभूंची आणि राधाराणींची कृपा व्हावी लागते. मग ही कृपा कोण देतात, तर श्री रूप गोस्वामींच्या माध्यमातूनच ते आपल्याला मिळते, कारण ते गुरुतत्व आहे. पहा, आणि आता आपण पुढे अभ्यासू. आता पुढे काय घडलं, की जे गोविंद देव आहेत, म्हणजे जे राधा गोविंद देव आहेत, आपण राधा गोविंद म्हणतो ना, आपलं इस्कॉनचं आपलं अर्चविग्रहांचं नाव काय, श्री श्री राधा गोविंद. मग ते राधा गोविंद देव. तर त्यांना गोविंद देव पण म्हटलं जातं. मग आता यांची जी जागा होती, म्हणजे राधा गोविंद देव यांचे जे अर्चविग्रह होते, तर ते म्हणजे आता थोडीशी पार्श्वभूमी मी सर्वांना सांगते, की काय झालं होतं, की जी मुस्लिम आक्रमणं झाली त्यामुळे काय झालं होतं, बरीचशी मंदिरं आहेत तर ती नष्ट करण्यात आली होती, किंवा तिथं जंगलच होतं खूप घनदाट असं. श्री रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी जेव्हा तिकडे गेले चैतन्य महाप्रभूंच्या आदेशानुसार, तर तेव्हा तिथं फार मोठं जंगल होतं आणि जंगली प्राण्यांचा सगळा असा प्रादुर्भाव होता. आणि मग तिथे काय झालं, की वेगवेगळी मंदिरं होती ती लोप पावली होती, आणि तिथं कुठली मंदिरं लीलास्थळी जरी असतील तरी त्या लक्षात येत नव्हत्या. मग अशा ठिकाणी शोध घ्यायचा त्या लीलास्थळींचा, आणि तिथं अर्चविग्रहांची स्थापना करायची. त्यांना एक 6 उद्दिष्ट दिली होती चैतन्य महाप्रभूंनी, त्यापैकी हे एक उद्दिष्ट आहे बरं का. मग आता त्यांना तिथे काही सापडत नव्हतं, म्हणजे जी लीलास्थळी आहे ती म्हणजे गोविंद देव जे आहेत त्याचे अर्चविग्रह त्यांना मिळत नव्हते. मग आता म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केला की गोविंद देव यांचे अर्चविग्रह कुठे असतील, खूप विचार केला. मग आता त्यांच्या समोर एक म्हणजे ते असा विचार करत होते, चिंतेत असे बसलेले होते. तर त्यांच्या समोर एक सुंदरसा गवळ्याचा मुलगा आला बरं का, असा म्हणजे ग्वाल वेशातला असा गवळ्याचा मुलगा कसा असतो तसा, आणि खूप सुंदर होता तो. आणि तो म्हणाला, तू का चिंतेत आहेस मला माहितीये, चल माझ्या बरोबर, मी तुला एक गोष्ट सांगतो म्हणला, एक घटना दाखवतो. मग त्यांनी काय केलं,
त्यांना तिथं जिथं गोविंद देव होते म्हणजे जिथं होते भूमीच्या खाली म्हणजे होते तर तिथं तो जो टीला आहे म्हणजे टीला म्हणजे थोडक्यात उंच टेकडी तिकडे उत्तर प्रदेशात त्याला टीला म्हणतात. तर तो जो गोपटीला आहे तर तिकडे तो घेऊन गेला त्यांना आणि त्यांनी काय सांगितलं की इथं रोज एक गाय येते आणि एका ठराविक ठिकाणी ती दुधाचा अभिषेक करून रोज जाते. हा, असं त्यांनी सांगितलं. मग थोड्या वेळाने बघितलं तर इकडे तिकडे त्यांना तो काही गवळ्याचा मुलगा दिसेना. मग आता ते तिथे बराच वेळ बसले. मग त्यांनी विचार केला की आता आपण उद्या येऊया. मग तो जो टिला होता तिथे ते पुन्हा आले दुसऱ्या दिवशी सकाळी आणि ते वाट पाहत राहिले तिथे की आता ती गाय कधी येते. मग थोड्या वेळानं त्यांना सुंदर अशा सुरभी गायीचं दर्शन झालं. आणि म्हणजे ती गोलोकातूनच आलेली सुरभी गाय अशी अशी म्हणजे अशी भासत होती, इतकी सुंदर होती. आणि मग तिने काय केलं एका म्हणजे झुडपाच्या समोर ती आली आणि तिने तिथं म्हणजे आपलं जे दूध आहे म्हणजे तिच्या आचळातून दूध तिने काय केलं तिथं अभिषेक दुधाचा करायला सुरुवात केली. मग तिनं तिथं अभिषेक केला आणि ती मग अंतर्धान पावली आणि हे सगळं जे आहे तर ते रूप गोस्वामींनी पाहिलं. मग ते पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं तिथले जे गावकरी आहेत त्यांच्याकडे त्यांनी जाऊन ही घटना सांगितली आणि मग ते जे गावकरी आहेत तर त्यांनी कुऱ्हाडी असे म्हणजे फावडी टिकाव असे जे असतात म्हणजे अणकुची दार असे जे असतात सगळे जे माती खोदण्याचे जे हत्यारं असतात ती सगळी घेतली आणि त्यांनी तिथं खोदकाम केलं. मग थोडीशी भूमी साफ करून थोडासा खड्डा खोल गेल्यानंतर सुंदरसे अर्चविग्रह श्रीकृष्णांचे त्यांना पाहायला मिळाले. म्हणजे तर ते पाहून त्यांना भावाश्रू आले आणि भावाश्रूंनी त्यांनी स्नान घातलं त्या गोविंद देवांच्या जे अर्चविग्रह होते त्यांना असे सुंदर श्री श्री राधा गोविंदांचे अर्चविग्रह होते आणि अशा पद्धतीने त्यांनी राधाकृष्ण जे आहेत तर त्यांचे ते अर्चविग्रह मिळवले आणि मग श्री गोस्वामी जे होते तर त्यांनी त्यांची त्या म्हणजे तो जो टिला होता तर म्हणजे तो उंच टेकडी जी होती तर त्याच्यावर त्यांनी त्याची प्राणप्रतिष्ठा केली तिथं मंदिर आणि म्हणजे मंदिर बांधलं आणि तिथं त्याची प्राणप्रतिष्ठा केली. मग हे जे आहेत तर हे पहिले म्हणजे श्री श्री राधा गोविंद जे हे सगळ्यात पहिले शोधून काढलेले अर्चविग्रह जे आहेत तर ते रूप गोस्वामींनी शोधून काढले. मग आता अजून एक घटना म्हणजे आता ह्या वेगवेगळ्या लीला आहेत कृष्णांच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण कसं सहकार्य करायचे सहाय्य करायचे म्हणजे प्रत्येक ह्या घटनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहा म्हणजे आता ही दुसरी लीला आहे बरं का. एकदा काय झालं की रूप गोस्वामी जे होते तर म्हणजे ते अशी सुंदरशी लीला अशी म्हणजे ही सगळी जी होती तर ही लीला अनुभवत होते म्हणजे हे सगळं त्यांनी जे काही अनुभवलं होतं म्हणजे कसा तो ग्वालवाल आला मग त्यांना सांगितलं मार्गदर्शन केलं मग तो कसा गायब झाला आणि मग त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना हे सगळं सांगितलं आणि मग ती सुरभी गाय कशी त्यांनी पाहिली होती सगळं सगळं अनुभवत होते आणि मग आपल्या हातात कसे अर्चविग्रह आले आणि हे सगळं आठवून अनुभवून त्यांना खूप भावाश्रू अनावर झाले म्हणजे त्या भावविभोर अवस्थेमध्ये काय झालं की त्यांचे श्वास असे खूप वाढले आणि हे ते काय करत होते तर गोस्वामी म्हणजे जे होते सनातन गोस्वामी तर त्यांच्याशी ते चर्चा करत असताना हे सांगत होते बरं का आणि इतर अनुयायी पण होते सगळे आणि असं सगळ्यांना ते सांगत होते ही चर्चा आणि म्हणजे ती लीला कशी घडली आणि ते स्मरण करत होते चिंतन करत होते आणि ते आठवत होते आणि असं सांगताना त्यांचे श्वास असे वाढले खूप म्हणजे हा आणि ते वाढल्यानंतर काय झालं की त्या श्वासाचा जो वाढलेला वेग होता तो इतरांना कळत होता बरं का म्हणजे आता हे काही म्हणजे शारीरिक म्हणजे लक्षण किंवा आजार कोणी घेऊ नये तर दिव्य स्तरावर जेव्हा असा शुद्ध भक्त असतो तर त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होतात तर त्यापैकी श्वासाचा वेग वाढतो आणि भावाश्रू येतात म्हणजे आणि शरीरामध्ये कंपन जाणवतात शहारा तर ही सगळी अष्टसात्विक भाव म्हणजे त्या दिव्य भावामध्ये
भगवत प्रेमाच्या तो स्थित असतो आणि ते अश्रू असतात, ते मग ते अश्रू आहेत त्यांना. आणि ह्या अश्रूमध्ये आणि आपलं जो आपण जे अश्रू आपल्याला दुःखावेगाने येतात त्यात फरक आहे. हे अश्रू थंड असतात आणि आपल्याला दुःखावेगाचे जे अश्रू येतात तर ते गरम असतात. पहा हा फरक आहे. तर आता त्यांना असे अश्रू आले, आता असे अश्रू येताना पहा श्वासांची गती वाढते. तर अशी जेव्हा त्यांची श्वासांची गती वाढली तर त्यावेळेला काय झालं, तर त्यांचा जो श्वास होता ना, तर तो वाढला. हा भाग झालाच. पण त्याचबरोबर विरहामध्ये, कृष्ण विरहामध्ये म्हणजे त्यांचं हृदय जे आहे तर ते अग्नीसारखं म्हणजे असं जळत होतं. अशा पद्धतीचा तो कृष्ण विरह म्हणजे अग्निज्वाला पद्धतीनं ती भावना होती कृष्ण विरहाची आणि ती वेदना होती त्यांच्या मनामध्ये म्हणजे भावाच्या स्तरावर. कृष्णापासून आपण दूर आहोत त्या पद्धतीने. आणि तो जो कृष्णविरह होता आणि तो जो भाव होता आणि त्यातून उमटलेले जे श्वास होते, तर त्यातला श्वास असा दीर्घ असल्यामुळे मोठे मोठे श्वास ते घेत होते. तर तो एक श्वास होता, तर तो शेजारी एक जो अनुयायी होता, भक्त होता, तर त्याच्या तो श्वास आहे, तर तो त्याच्या अंगावरती असा गेला. म्हणजे आपण असा जोरात श्वास घेतो, तर दुसरा जवळचा असेल, तर त्याला तो श्वास आहे, तर तो जाणवतो हवेच्या स्वरूपात. पहा तसा तो त्याच्या अंगावर तो श्वास फेकला गेला थोडक्यात. असा मोठा श्वास तो होता, दीर्घ श्वास घेऊन सोडलेला श्वास आणि उच्छ्वास. आणि त्यामुळे काय झालं, की थोड्या वेळाने काय झालं, त्या भक्ताच्या अंगावरती असा मोठा फोड आला. म्हणजे इतके ते गरम श्वास होते. म्हणजे काय, की ती जी विरह अग्नी होती, तर ती खरंच अग्नी होती. म्हणजे त्या विरहाच्या अग्नीमध्ये म्हणजे ते भावविहू म्हणजे ती अवस्था त्यांची होती. त्या विरह अग्नीमध्ये, त्या भावावस्थेमध्ये ते असे होते, की त्याला खरंच म्हणजे ती विरह अग्नीचंच स्वरूप आलं होतं. म्हणजे पहा, प्रत्यक्ष अग्नी नसताना कोणी म्हणजे तिथे कोणीही अग्नी प्रज्वलित केलेला नसताना जी विरह अग्नीची भावना असते, म्हणजे तो विरह भाव असतो, तो अग्नीसारखा असा म्हणजे दाहक कसा असतो त्याचं हे उदाहरण आहे. पहा एखाद्या शुद्ध भक्तामध्येच हे भाव उमटतात. तर तो जो श्वास फेकला गेला त्यामुळं त्या भक्ताच्या अंगावर फोड आला. म्हणजे आपल्याला अग्नीमुळे जळल्यासारखा किंवा आपल्याला भाजलं तर कसा फोड येतो, तर तसा फोड आला. म्हणजे ती दाहकता, तो विरह भाव आणि ते दुःख म्हणजे किंवा ते विरह भावाची वेदना त्यांच्या हृदयामध्ये होती. पहा, मग हे शुद्ध भक्तांचे भाव असतात. पहा, मग असे जे रूप गोस्वामी आहेत त्यांच्या चरणी आपण साष्टांग वंदन करूया. श्री रूप गोस्वामी की जय हो. आता आपण पुढे जाऊया. हा बघा त्याची पुढची स्लाइड. हा, आता त्यांनी बरेच ग्रंथांचं निर्माण केलं. मग त्यातले अत्यंत प्रसिद्ध असे आहेत तर ते ग्रंथ पहा. मग त्यातलं त्यातलं जे आहे ते साधुता म्हणून आहे. त्यानंतर दुसरं उद्धव संदेश म्हणून आहे. मग कृष्ण जन्म तिथी विधी असा एक ग्रंथ आहे. आणि दोन ग्रंथ आहेत तर ते कसे आहेत, तर ते राधाकृष्ण गौडदेश दीपिका बृहत म्हणजे विस्तृत आणि राधाकृष्ण गौडदेश दीपिका लघु असे दोन स्वरूपामध्ये येतात. मग स्तवमाला म्हणजे स्तवस्तुती आहेत. त्यानंतर विदग्ध माधव आणि ललित माधव. मग ह्याच्यामध्ये काय आहेत, तर ते जे दिव्य प्रेम आहे किंवा भाव आणि प्रेमाचं आदान प्रदान आहे ना, तर ते जे आहे श्रीकृष्णां आणि गोपिका म्हणजे कृष्णांचे जे वेगवेगळ्या लीला आहेत, त्यांच्या गोपिका किंवा सगळ्या लीला जेव्हा कृष्ण अवतरित झाले, तर त्याच्यातला जो म्हणजे कंद आहे ना भावाचा, की ज्या स्तरावर आपण प्रेमावेग म्हणजे जे आहेत, तर ते त्यांचे अनुभवू शकतो. ते म्हणजे वेगवेगळ्या भावाच्या स्तरावर केल्या गेलेल्या नाटिका आहेत रचलेल्या. आणि ते वाचून कोणीही म्हणजे त्या भावस्थितीमध्ये हरवूनच जातो. म्हणजे आणि त्या भावविभोर होऊन जातो. असं सुंदर रचना आहेत. पण त्या स्थितीला जायला म्हणजे म्हणजे आपल्याला वेळ लागेल. तर त्या स्तरावर प्रेमाभक्तीमध्ये स्थित असलेले जे शुद्ध भक्त असतात, तर त्यांना हे विदग्ध माधव, ललित माधव यातले भावार्थ समजतात किंवा त्यातले भाव समजतात. त्यातला कंद म्हणतो आपण, मेलो समजतो. तर अशा शुद्ध रचना आहेत त्या. त्यानंतर दान केली कौमुदी म्हणून आहे. त्यानंतर भक्ती रसामृत सिंधू, की जे प्रत्यक्ष भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची, तर हे म्हणजे ह्याचं विस्तृत प्रमाणात वर्णन आहे. आता हे काही कुणाला तर्काने आणि बुद्धीने नाही मांडता येणार. तर प्रत्यक्ष श्री चैतन्य महाप्रभू जे आहेत म्हणजे भगवान आहेत ते श्रीकृष्ण, त्यांनी हे उपदेश केलेत की कशी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची. आणि ही जी
सेवा आहे, तर ही गोलोक वृंदावनमध्ये कशी करतात? तर हे सगळं म्हणजे हे कोण सांगू शकतो? भगवान श्रीकृष्ण. मग ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपातून त्यांनी सांगितले आणि त्यामुळे हे कसे दिव्य उपदेश आहेत. म्हणजे साधे बुद्धीने आणि तर्काने मांडलेले उपदेश आहेत. प्रत्यक्ष पार्षद आहेत हे सगळे गोस्वामी. तर त्या रूप गोस्वामी म्हणजे कोण आहेत? तर रूपमंजिरी आहेत. मग मंजिरी म्हणजे कोण आहेत? तर राधाराणी यांच्या सर्वात जवळचे म्हणजे जे गोपीजन आहेत, तर त्यातली सगळ्या गोपीजनांची प्रमुख अशी कोण? रूपमंजिरी. मग ती म्हणजे कोण आहेत? रूप गोस्वामी. मग ते जी सेवा करत आहेत गोलोक वृंदावनमध्ये, मग त्यात म्हणजे जे करतात असे दिव्य जगतामध्ये असे पार्षद बनून त्यांची, मग तीच सेवा ह्या भौतिक जगतामध्ये कशी करायची हे आपल्यासारख्या पतित जीवांना शिकवावी लागेल. आणि मग ती शिकवण्यासाठी म्हणजे असे जे पार्षद असतात भगवंताचे, तर ते जीवतत्वाच्या म्हणजे स्वरूपात इथे अ, येतात. पृथ्वी तलावर अवतरतात. जसे भगवान येतात, त्याबरोबर त्यांचे पार्षद सुद्धा येतात आणि वेगवेगळ्या लीलांमध्ये सहभागी होतात आणि अवतरतात. म्हणजे राजाबरोबर जसं सैन्य येतं तसं. आणि मग तसेही रूप गोस्वामी म्हणजे कोण आहेत? रूपमंजिरी आहेत. मग त्यांच्या माध्यमातून चैतन्य महाप्रभूंनी त्यांना उपदेश करून काय केलं? तर हे सगळे जे भक्ती रसामृत सिंधू आपण अभ्यासलं पहा आता जे इनिशिएशन ट्रेनिंगला आले असतील त्यांनी. तर म्हणजे त्या वर्गासाठी आपण बरेच जण उपस्थित होतात बहुतेक. तर तिथे आपण पाहिले वेगवेगळे म्हणजे भक्तीची साधनं, भक्तीचे प्रकार, हे जे काही भक्तीचे अंग, तर हे सगळं काय आहे? हे दिव्य स्तरावरचं आहे आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी रूप गोस्वामींना केलेलं मार्गदर्शन आहे. रूप गोस्वामी हे प्रत्यक्ष सेवेमध्ये गोलोक वृंदावनमध्ये रूपमंजिरीच्या स्वरूपात ही सेवा करतात पहा. त्यामुळे दिव्य उपदेश आहेत आणि ह्यांचं जो कोणी आचरण करेल तर तो निश्चितच भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होईल पहा. म्हणजे हे कसं दिव्य असे म्हणजे दिव्य आध्यात्मिक स्तरावर घेऊन जाणारे उपदेश आहेत. आपण म्हणतो ना सार असं आहे ते, किंवा आपण म्हणतो कंद आहे सगळ्याचा. तर असं हे भक्ती सेवेचं असं सार स्वरूप किंवा भक्तिमय प्रेममय स्वरूप सेवेचा जो गोडवा आहे तर ते देणारे असे सगळे उपदेश म्हणजे भक्ती रस अमृत सिंधू, म्हणजे भक्ती रसाचं अमृतपान करण्यासाठीचा हा सागर म्हणजे काय आहे? भक्ती रसामृत सिंधू ग्रंथ आहे पहा. आणि त्यातले अमृतकण आपण जेवढे म्हणजे त्याचं आस्वादन करू तितकं कमी पडेल पहा, असा तो ग्रंथ आहे. ही सगळ्यात महान रचना आहे पहा. आणि हे सगळं कुठलं आहे? तर त्या दिव्य लोकातून आलेलं आहे हे सगळं. आणि त्या दिव्य स्तरावर सेवा कशी करायची हे आपल्यासारख्या जीवात्म्यांना कळलं पाहिजे, तरच आपण सेवा करू शकू. आपल्याला नुसतं सेवा करायची, मी सेवक आहे, पण सेवा कशी करायची आपण तिकडं, तर ते इथे प्रॅक्टिस केलं तर आपल्याला तिथे करता येईल. इथे आपण ते सराव केला, ती सेवा करायला शिकलो तर आपल्याला तिथे जाऊन करता येईल. मग असंच संकीर्तन आहे, त्या दिव्य जगतातून आलेलं आहे. म्हणून इथे आपण संकीर्तन केलं, रोज नाचलो, गायलो, मंगल आरतीच्या सुरावर, तालावर, हरिनाम संकीर्तनात गायलो, तर आपल्याला तिकडे जाऊन भगवान श्रीकृष्णांची गोलोक वृंदावनला सेवा करता येईल. नाहीतर आपण नुसतं सेवा करायची, मला सेवा करायची, मी सेवा करायची इच्छा असं म्हटलो, आपल्याला येईल का? हरे कृष्ण महामंत्राचा जप कुठून आलाय? तिकडून आलाय. तिथे जे भगवंतांचे असे पार्षद आहेत, उच्च कोटीचे शुद्ध भक्त आहेत, ते तिथे भगवत नामाचं सतत स्मरण करतात. श्रीमुखात त्यांच्या सतत नाम असतं, जिभेवर त्यांच्या, त्यामुळे अंतरंग शक्तीसह भगवान श्रीकृष्ण असतात, ते नृत्य करत असतात, सतत स्मरण करत असतात. आपण कानाने ऐकतो ते म्हणजे आपण नामजप करतो तो, आणि मुखातून आपण तो घेतो. म्हणजेच काय? तिथं भगवंतांचा आपण प्रत्यक्ष संग करतो. जिथं भगवान आहेत तिथं किंवा जिथे भगवान श्रीकृष्णांचं नाम आहे तिथं भगवान प्रत्यक्ष आहेत. तो ध्वनी अवतार आहे त्यांचा. मग ज्यावेळेला आपण अशी म्हणजे जप करतो, म्हणजे ती सेवा आहे, तपस्या आहे भगवान श्रीकृष्णांच्या चरणी. त्यांचं नित्य स्मरण करण्यासाठी आपल्या जिभेवर त्यांचं नित्य नाम ठेवतो आपण. आणि आपल्याला जे विस्मरण झालेलं आहे नातं त्यांचं, तर ते आठवायचा आपण प्रयत्न करतो. तो संबंध पुन्हा प्रस्थापित करायचा यावेळी प्रयत्न करत असतो. ते दिव्य जगतातून आलेलं आहे. मग ही सेवा जर आपण इथे केली तर आपण गोलोक वृंदावन पोचल्यावर करू शकू. आणि ह्यासाठी मार्गदर्शन करणारे हे जे ग्रंथ आहेत वेगवेगळ्या स्वरूपात लिहिलेले आहेत रूप गोस्वामी, त्यातला महत्वाचा म्हणजे भक्ती रसामृत सिंधू. दुसरा उज्ज्वल नीलमणी म्हणून आहे. मग त्यानंतर आख्यात चंद्रिका म्हणून आहे. मथुरा महिमेवरचा त्यांचा खूप सुंदर ग्रंथ आहे. पद्यावली म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे उल्लेख आहेत. हे तीन जे आहेत ना, विदग्ध माधव, ललित माधव आणि पद्यावली, हे खूप उच्च स्तरावरचे ग्रंथ आहेत. म्हणजे जे उच्च कोटीचे शुद्ध भक्त आहेत, प्रेमाभक्तीमध्ये स्थित असलेले अशा लोकांना ते समजू येतील असे ग्रंथ आहेत. थोडंसं आपल्याला माहिती असावं म्हणून मी सांगून ठेवते. मग नाटक चंद्रिका म्हणून जे आहे तिथं त्याच्यामध्ये पण वेगवेगळे असे
लीलाविषयीचे म्हणजे नाटिका वगैरे आहेत. आणि लघु भागवतामृत म्हणून आहे. तर ह्या कॉमेंट्रीज आहेत, म्हणजे थोडक्यात संहिता स्वरूपात अशी त्यांचं लिखाण आहे. विषयी भागवतांचं जे सार आहे ना, श्रीमद भागवतम ग्रंथाचं, तर ते लघु भागवतामृता म्हणून आहे. तर अशा पद्धतीने त्यांचे वेगवेगळे ग्रंथ आहेत. याच्यात चित्रात थोडीशीच दाखवली पहा समाधी श्री रूप गोस्वामीची श्री राधा दामोदर मंदिरामध्ये ती आहे. तिथे श्री रूप गोस्वामींची जी समाधी आहे त्याच्या समोर श्रील प्रभुपाद जे आहे, तर त्यांची खोली होती की जिथे त्या खोलीत बसून त्यांनी काय केलं, तर भागवताचे खंडांचं म्हणजे 3 खंडांचं लिखाण केलं. भागवत जे आहे तर तो त्यांनी लिहिला. तिथे ते राहायचे, जप करायचे 100 वेळा. श्रील प्रभुपाद त्यांच्या खिडकीतून त्या खोलीच्या ती समाधीचं दर्शन व्हायचं. पहा, आपण जर कधी वृंदावन गेलं तर तिथे जे दामोदर मंदिर आहे तर तिथेही श्री रूप गोस्वामींची समाधी आहे. तर आपण निश्चितच त्याचं दर्शन घेऊया. तर पुढे जाऊ आपण. हा, आता त्यांची पहिली भेट जी होती तर ती रामकेली इथे झाली चैतन्य महाप्रभूंची. म्हणजे आता जे मुस्लिम राज्यकर्ते होते, तर त्यांनी काय केलं, श्रीरूप गोस्वामी आणि सनातन जे गोस्वामी होते, तर त्यांचे ते त्यांच्या राजवटीमध्ये ते मंत्री होते. मग आता त्यांची जेव्हा रामकेलीला भेट झाली तर त्यावेळेला ते थोडे भक्ती मार्गामध्ये आले ना. आणि मग त्यांचं कसं झालं की ते भक्ती मार्गाशी संबंधित साहित्य लिखाण याच्यावर त्यांचा वेळ जात असे. मग मुस्लिम राज्यकर्त्यांना ही कुठून तरी म्हणजे माहिती मिळाली की अशा पद्धतीने ही भक्ती मार्गालाच जास्त वाहून घेतलं ह्याने. आणि मग त्यांनी त्यांच्यावर म्हणजे तुम्ही हे म्हणजे राज्याची जबाबदारी पार पाडलीच पाहिजे अशी त्यांच्यावर त्यांनी थोडीशी म्हणजे आपण म्हणतो ना की जबरदस्ती अशा पद्धतीने त्यांच्यावर किंवा कडक त्यांच्यावर बंधनं घातली आणि त्यांना त्या जबाबदाऱ्या पार पाडायला सांगितल्या. आणि असे ते मंत्रीच होते दोघेही. दोघे भाऊ हे त्या नवाब हुसेन यांच्या दरबारी आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत होते. मग जेव्हा रामकेलीला ते भेटले चैतन्य महाप्रभूंना, तर त्यानंतर त्यांनी काय केलं की त्या सगळ्या सेवातून निवृत्ती स्वीकारली. मग ते सुद्धा फार रोमांचकारी घटना घडल्या. मग त्या कशा घडल्या पहा. मग श्री सनातन गोस्वामी जे होते ना, तर त्यांना त्या नवाब हुसेन शहाने काय केलं, तर म्हणजे त्यांना श्री सनातन गोस्वामी जे आहेत तर त्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं. म्हणजे ते भक्ती करतायत आणि असं सगळं करतायत हे त्यांना कळल्यानंतर. आणि ते काही म्हणजे सेवा काही व्यवस्थित करत नाहीयेत असं सगळं समजल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांना तुरुंगात टाकलं. म्हणजे त्यांनी नकार दिला की आता मला जमणार नाही, मी भक्ती मार्गावर मला म्हणजे आता भक्ती मार्गामध्ये मला यायचंय आणि मी काही सेवा तुमची करू शकणार नाही असं म्हटल्यावर त्यांनी काय केलं, त्याला तुरुंगात टाकलं. आणि मग तसं केल्यानंतर रूप गोस्वामी जे आहे तर ते आता तीर्थाटन करत होते. तर त्यांच्याकडून त्यांना निरोप मिळाला म्हणजे की चैतन्य महाप्रभू मथुरेला आले. मग सनातन गोस्वामींनी काय केलं, आता तिथून पळून जायचं ठरवलं. मग त्यांनी काय केलं, तिथला जो तुरुंगाचा जो प्रमुख असतो, तुरुंग प्रमुख तो, तर त्यांनी त्याला काय केलं, त्याच्याशी गोड गोड बोलून त्याला थोडीशी म्हणजे लाच थोडक्यात म्हणून किंवा धनाच्या स्वरूपात थोडीशी त्याला म्हणजे थोडं त्याला मुहरा अशा दिल्या आणि त्याला खुश केलं. आणि त्यांनी काय केलं, एक दिवस रात्री तिथून पळ काढला. त्या तुरुंगातून त्यांनी म्हणजे मथुरेच्या दिशेनं आता पलायन केलं. मग आता इथे आपण समजून घेऊया की असं जे पलायन असतं किंवा अशी जी फसवणूक होती, पण ती कशासाठी असते, तर कृष्णाम प्रित्यर्थ असते, कृष्णांच्या विरहापोटी असते, कृष्णांच्या भेटीसाठी असते, कृष्णांच्या सेवेसाठी. असं जी फसवणूक असते, असं जे पलायन असतं किंवा असा जो धूर्तपणा असतो, तर ते कधीही पापकर्म मानलं जात नाही. कारण ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं असतं. तिथे कुठलाही स्वार्थ नसतो वैयक्तिक कुठलाही शुद्ध भक्ताचा. आणि असं जेव्हा घडतं, ह्याचा भागवतामध्ये आपण उल्लेख पाहिला पहा. आपण 10वा म्हणजे जो अध्याय होता त्याच्यामध्ये हे पाहिलं होतं. तर
अशा पद्धतीने जेव्हा पलायन होतं एखाद्या भक्तांकडून, तर ते कुठलंही पापकर्म मानलं जात नाही, की ती फसवणूक ही मानली जात नाही. त्यांनी तिथल्या जो कैद्यांचा प्रमुख होता तिथला दरबान, तर त्याला थोडंसं धन देऊन त्यांनी त्याची फसवणूक करून, म्हणजे त्याला थोडीशी लाच देऊन थोडक्यात, आणि राजाची फसवणूक करून त्यांनी पलायन केलं. तर हे कधी पापकर्म का मानलं जात नाही, तर कृष्णांच्या संतुष्टीसाठी केली गेलेली ती भक्तिमय प्रेममय सेवा आहे. त्यांचा उद्देश काय, कृष्णांची भेट घेणं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करणं. आणि त्यामुळे ते कसं मानलं जातं, तर ते एक शाश्वत कर्मामध्ये, म्हणजे त्याचं म्हणजे म्हणजे त्याची गणना केली जाते. आणि ते त्यामुळे काय होतं, भगवान श्रीकृष्ण एक प्रकारे तुमची परीक्षाच पाहत असतात पहा. त्यांच्या संतुष्टीसाठी केले गेलेले कार्य होतं. म्हणजे भौतिक आसक्ती सगळ्या तोडल्या, भौतिक बंधनाची गाठ सगळी तोडली त्याने. आणि त्यांनी काय केलं, तर पलायन केलं त्या तुरुंगातून त्याला लाच देऊन. आणि मग ते पोहोचले एका गावामध्ये. आता त्या गावातलं त्या काळातलं ते उपहारगृह किंवा गृह किंवा हॉटेल असं म्हणतो तसं होतं बरं का, त्या काळातलं. मग तिथे ते पोहोचले आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सेवक पण आला एक. आणि मग तिथे काय झालं, की त्यांच्याजवळ 8 मोहरा होत्या सोन्याच्या. मग त्या हॉटेलच्या मालकाला, म्हणजे त्या उपहारगृहाच्या मालकाला माहिती होतं ते. मग त्यांनी ते काय केलं, मग त्याची पुढची स्लाईड घेऊया. हां. मग त्यांनी काय केलं, ते तिथं राहिले तिथे. तर बनारसमधलं ही घटना आहे. तर तिथे ते राहिले. त्यांना सनातन गोस्वामींना, आता भगवान श्रीकृष्ण जे असतात, तर ते कसं आपल्या भक्तांना मदत करत असतात. त्यांच्या छत्रछायेखाली अ, कसं भक्ताचं रक्षण होत असतं पहा. भगवान नेहमी आपल्या भक्तांना संरक्षण देतात. तर याचं उदाहरण पाहता त्यांना आतून परमात्माने काय दिली, ही म्हणजे सूचक अशी, म्हणजे सूचक असा संकेत दिला. आणि त्यांना ते कळलं, की ह्याला आपल्याला मारायचंय. त्या मालकाने आपल्याला मारायचं, म्हणजे ह्या 8 मुलांसाठी मारण्याची योजना बनवली आहे आपल्या दोघांना, म्हणजे त्यांना आणि त्यांच्या सेवकाला. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, की तो हॉटेलचा जो, म्हणजे तो जो उपहारगृहाचा मालक होता, त्याला त्यांनी विचारलं, की इथून आम्हाला जायला, म्हणजे तू मदत करशील का? मग आमच्याकडे 8 मुलं आहेत, त्यापैकी 7 आम्ही तुला देतो आणि एक आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही ठेवून घेतो. मग अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, तर त्याची विचारणा केली आणि म्हटल्यावर तो आनंदाने तयार झाला. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांचा पुढचा जो मार्ग होता जाण्याचा, ती नदी ओलांडून जायचं होतं वाराणसीला, तर ते सगळी त्यांनी त्यांची जी पुढची व्यवस्था आहे ती लावून दिली. आणि अशा पद्धतीने सनातन गोस्वामी जे आहेत, तर ते आपली स्वतःची सुटका करून चैतन्य महाप्रभूंच्या चरणकमलांच्या आश्रयाला पोहोचले. मग आता म्हणजे जे तेव्हा पोहोचले सनातन गोस्वामी, तर ते असा प्रवास करत करत वाराणसीला पोहोचले. आणि मग ते चंद्रशेखर म्हणून जे भक्त होते त्यांच्या दारात जाऊन पोहोचले, की जिथे चैतन्य महाप्रभू होते. मग चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, त्यांना बोलावलं आणि त्यांचे जे कपडे होते तर ते बदलायला सांगितले. हे भौतिक जगतातले कपडे जे काही होते त्यांचे, म्हणजे सगळे, तर ते बदलायला सांगितले. आणि त्यांना मग तपन मिश्रा यांच्याकडचं वस्त्र, त्यांचं वस्त्र दिलं त्यांना. आणि त्यांच्याकडचं त्यांना म्हणजे जे उत्तरीय किंवा जे आपला जो पोशाख आहे, एका भक्ताचा, तर तो त्यांना देऊ केला. आणि अशा पद्धतीनं ते एक उत्तम साधकाचे कपडे असे त्यांना देण्यात आले. अशा पद्धतीनं त्यांचा पूर्ण कायापालट झाला. चैतन्य महाप्रभूंच्या चरण कमलांचा त्यांनी आश्रय घेतल्यानंतर काय झालं, ते पूर्णतः एक शुद्ध, म्हणजे भक्त जसा असतो, तर अशा पद्धतीने त्यांचा कायापालट झाला. आणि ते भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या ते आले. म्हणजे पहा, चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं, की तुम्ही ही जी सेवा करताय, ही सेवा, पहिली भेट जेव्हा झाली होती त्यांची, तेव्हा ती जी सेवा करताय, तेव्हा तुम्ही या भौतिक गोष्टींच्या म्हणजे बंधनामध्ये, म्हणजे तुम्ही अडकलेले आहात. आणि ही जी गाठ आहे ही सुटली पाहिजे, आणि तेव्हाच तुम्हाला श्रीकृष्णांची कृपा किंवा भगवत प्रेम मिळेल, असं त्यांनी उपदेश जे केले होते पहिल्या भेटीमध्ये. त्यानंतर त्यांच्यावर इतका त्याचा, त्या दिव्य उपदेशांचा परिणाम झाला, की ते दिव्य उपदेश का होते, तर भगवान स्वतः आहेत तिथे आणि त्यांचे ते पार्षद आहेत. त्यांनी असे उपदेश आपले जे पार्षद आहेत, तर त्यांना केलेले असल्यामुळं ते इतके परिणामकारक होते, की ह्या सगळ्या घटना घडल्या. आणि ह्या सगळ्या घटनांमध्ये पण भगवान श्रीकृष्णांच्या छत्रछायेखालीच प्रत्येक भक्त असतो पहा त्यांचा. तर ह्याचं उदाहरण काय, तर आपण त्याचा भागवतामधून स्पष्टीकरण घेऊ शकतो, की जे भगवान आहेत, तर त्यांचे जे पार्षद असतात किंवा जे असे अंतरंग पार्षद असतात, ते जे असतात, तर ते नित्यमुक्त सेवकच आहेत त्यांचे. पण ते जेव्हा येतात,
या पृथ्वी तलावर भगवान जसे अवतार घेऊन येतात तसे ते जेव्हा अवतार घेऊन येतात तेव्हा काय होतं, ते नित्यबद्ध जीवासारखं शरीर घेऊन जरी येत असले म्हणजे जीवतत्व म्हणून येतात ते. जसे अर्जुन आले किंवा पांडव आहेत हे सगळे गोस्वामी हे येतात, पण ते नित्यमुक्त आहेत कारण ते पार्षद आहेत भगवान श्रीकृष्णाचे. मग ते जसे आले जरी आले तरी काय असतं की ते मुक्त किंवा शुद्ध भक्तच असतात. मग असे जे असतात तर त्यांना ते जीवतत्व म्हणून आलेले असल्यामुळे मागचं विस्मरण झालेलं असतं, मागच्या स्मृतींचं गोलोक वृंदावन मधल्या. जसं आपण जीवतत्व म्हणून आहोत तर आपल्याला मागच्या आपल्या अनेक जन्माविषयी काही माहिती नाहीये किंवा आपल्याला पुढं काय घडणार आहे हे पण माहिती नाहीये. असं जीवतत्व आपण तटस्थ शक्ती म्हणतो. आणि आपल्याला वर्तमान जीवनात पण पुढच्या क्षणाला काय घडणार आहे माहित नाहीये. मग असं जीवतत्व म्हणून त्या अवतारात ते येतात पार्षद. मग त्यावेळेला काय घडतं की हे जे पार्षद अशा स्वरूपात येतात मग त्यांना संरक्षणाची सतत गरज असते. आणि हे संरक्षण हे भगवान जाणतात आणि म्हणून वेळोवेळी त्यांना संरक्षण पुरवतात पहा. म्हणून भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात पहा, योगक्षेमम वहाम्य, म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी करणारे संरक्षण पुरवणारे भगवान आहेत आणि आवश्यकता पूर्ण. तर जीवतत्वासाठी ते अशा पद्धतीनं सगळं संरक्षण पुरवण्यासाठी सतत असतात. जसे पांडवांबरोबर होते पहा, सतत श्रीकृष्ण होते त्यांच्या सगळ्या घटनांमध्ये. कृष्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं जे काही आहेत तर ते त्यांचं कर्तव्य कर्मांपासून सगळ्या म्हणजे गोष्टी आहेत तर त्या कृष्णांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. त्याचं कारण काय, तर भगवान आपल्या सगळ्या पार्षदांसाठी संरक्षणाची गरज असते आणि त्यासाठी भगवान स्वतः ती जबाबदारी पार पडत असतात, दायित्व घेत असतात. तसंच आपण जीवतत्व आहोत, भगवान श्रीकृष्णांची तटस्थ शक्ती आहोत म्हणून आपल्या हृदयामध्ये पण ते सतत प्रत्येक मिनिट सेकंद निमिष परमात्मा स्वरूपात आहेत पहा. आणि सगळं दायित्व ते पार पार पाडत असतात, आपल्या कर्माचे ते साक्षी असतात. त्याचबरोबर त्यांच्या निर्देशनातून कर्म होत असतं पहा. म्हणजे प्रत्येक जीवात्म्यासाठी भगवान स्वतः दायित्व घेऊन स्वतः येतात पहा. तसंच पार्षदांसाठी सुद्धा भगवान स्वतः या म्हणजे लीलांच्या माध्यमातून या त्यांच्या जीवनामध्ये घटना घडत असतात आणि त्याचं दायित्व भगवान घेत असतात. भगवानाच्या संरक्षणाखालीच हे घडत असतं पहा. आणि त्या संदर्भातल्या ह्या सगळ्या लीला आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाईड. हां, आता हे मध्यलीलामध्ये आहे 20व्या अध्यायामध्ये की चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना कसा उपदेश केला. हं? मग तो दशाश्व मेध जो घाट आहे तर तिथे 10 दिवस त्यांनी रूप गोस्वामींना उपदेश केला होता. आणि तिथे रूप गोस्वामींना त्यांनी उपदेश केला होता त्यावेळेला तिथे म्हणजे त्या 10 दिवसामध्ये त्यांना जे जे उपदेश मिळाले त्यानुसार त्यांनी ग्रंथांची रचना केली. भक्ती रसामृत सिंधूमध्ये याचे उल्लेख आहेत. तसं सनातन गोस्वामींना त्यांनी 2 महिने उपदेश केला होता. मग त्यापैकी त्यांनी आता जे उपदेश केले होते तर त्यामध्ये परमसत्य काय आहे आणि श्रीकृष्णांच्या म्हणजे श्रीकृष्णांनी स्वतःविषयी म्हणजे परमसत्य काय आहे, परम कारण कोण आहे तर श्रीकृष्ण स्वतः. मग ह्याच्याबद्दल त्यांनी उपदेश केला होता. मग त्यानंतर त्यांनी जीवात्म्याची वास्तविक स्थिती काय आहे आणि मग चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या शक्तींविषयी मार्गदर्शन केलं. मग त्यानंतर त्यांनी भक्तिमय प्रेममय सेवेचे कसे मार्ग आहेत कोणते त्याविषयी मार्गदर्शन केलं. मग त्यानंतर त्यांनी परमसत्य म्हणजे कोण आहेत तर श्रीकृष्ण आहेत आणि मग परमसत्याला म्हणजे म्हणजे त्याला म्हणजे प्राप्त करण्याचे 3 टप्पे आहेत, म्हणजे आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे म्हणजे ब्राह्मण किंवा ब्रह्मस्थिती किंवा निर्विशेष ब्रह्म जे परमात्मा हा दुसरा टप्पा आणि प्रत्यक्ष भगवान हा तिसरा टप्पा. मग हे सगळे जे आहेत आत्मसाक्षात्काराच्या 3 टप्प्यांविषयी सांगितलं. मग त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे जे विस्तार होतात स्वयंरूप तदेकात्म म्हणजे तदेकात्म आवेश रूप आहे त्यांचं. मग त्याचबरोबर त्याच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत, वैभव विलास किंवा प्रभव असा प्राभव प्रकाश. तर ह्या सगळ्या ज्या आहेत तर हे खूप सखोल आहे हे खूप. तर हे सगळ्याचं मार्गदर्शन केलं. म्हणजे आपण चैतन्य चरितामृतामध्ये खूप सखोलपणे अभ्यासतो सगळं. मग त्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण यांचे वेगवेगळे अवतार आहेत, म्हणजे लीलावतार, गुणावतार, मन्वंतर अवतार असतात, शक्त्यावेश अवतार असतात, पुरुष
अवतार. मग हे सगळं भगवान कसे या आध्यात्मिक जगतातून भौतिक जगतामध्ये अवतार घेऊन येतात. म्हणजे तो खाली येतो त्याला अवतार म्हणायचं. खाली कुठून येतो? गोलोक वृंदावन मधून जो खाली येतो. हम्म तर तो अवतार भगवान श्रीकृष्णांचा. मग ते वेगवेगळे कसे अवतार आहेत, तर हे सगळं त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि कृष्णा जे आहेत, तर मग त्यांचे वेगवेगळ्या म्हणजे ज्या अवस्था आहेत, म्हणजे बाल्यावस्था, पौगंडावस्था आणि किशोरावस्था, मग ह्या अवस्थेतल्या त्यांच्या वेगवेगळ्या लीला आणि वेगवेगळं कार्य आणि त्या कशा आहेत अवस्था, तर हे सगळं त्यांनी त्यांना वर्णन करून सांगितलं चैतन्य महाप्रभूंनी. असे त्यांनी 2 महिने त्यांना उपदेश दिले. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड. हा, मग आता ही एक लीला आहे बरं का. म्हणजे भरपूर उपवास करून आणि भरपूर असा म्हणजे पायी प्रवास करून म्हणजे झारखंडच्या जंगलातून, म्हणजे तिथं असं खूप घनदाट जंगल होतं त्यावेळेला. आपलं आत्ताची जंगल म्हणजे जंगलतोड खूप झाली, आपल्याला कल्पना पण येणार नाही इतक्या घनदाट जंगलातून. म्हणजे इकडे असे फांद्या अशा लागतायत अंगाला, काट्याकुट्यातून वाट, अशा पद्धतीनं प्रवास करायचे तेव्हा जे गोस्वामी होते ते. आणि जंगली श्वापद वगैरे ह्यांचा भय असायचा, अशा जंगलातून ते प्रवास करायचे. मग ह्या घनदाट जंगलातून प्रवास करताना सनातनजी गोस्वामी होते, झारखंडच्या जंगलातून प्रवास करून ते आले होते जगन्नाथपुरीला. मग त्यांना त्वचारोगासारखं झालं होतं आणि त्यांच्या अंगाला भरपूर अशी खाज आणि पुरळ असे आणि त्याच्यातून असं स्त्राव स्त्रवायचे. मग आता हे सगळं झालं होतं. मग आता हे हे त्यांना पुरीला आले तेव्हा झालं होतं. मग आता त्यांना त्यावेळेला पण जे उपदेश केले गेले ना, तर तेच म्हणजे आपल्यासाठी फार मोठं वरदान. म्हणजे सनातन गोस्वामींना तेव्हा जे चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केले ना, तर ते म्हणजेच वैष्णव सदाचार. सनातन गोस्वामींना ते उपदेश केले आणि गोपाल भट्ट गोस्वामी जे आहेत, तर त्यांनी ते लिहिले, शब्दांकित केले. म्हणजे ते लिखाण केले कॉमेंट्री स्वरूपात, म्हणजे संहिता स्वरूपात. मग ते म्हणजे काय, तर वैष्णव सदाचार ही फार मोठं वरदान आहे. म्हणजे वैष्णव सदाचार हा आपल्याला दागिना आहे आपल्यासाठी, वैष्णव भक्तांसाठी. म्हणजे पहा, भौतिक जगतातले जे लोक असतात, तर ते त्या म्हणजे आता स्त्री आहे कोण, तर ती भरपूर गळ्यात दागिने घालते, हातात दागिने घालेल हे ते, आणि ते घालून मिरवतात. पण एका वैष्णवाचा दागिना काय आहे? उत्तम दागिना म्हणजे काय, तर वैष्णव सदाचार आणि त्याचं आचरण, त्याचं पालन वैष्णवांनी केलं पाहिजे पहा. आणि असे जे वैष्णव सदाचार आहेत, तर त्याचं पूर्ण मार्गदर्शन कसे असावेत, एका वैष्णवाने कसं असलं पाहिजे, हे चैतन्य महाप्रभूंनी प्रत्यक्ष आपल्या श्रीमुखातून दिलेले उपदेश आहेत. ते सगळे सनातन गोस्वामींनी लिहिले. पण ते त्या काळामध्ये कसं होतं की जे ब्राह्मण असे होते, तर ते अशा मुस्लिम राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये जर असतील, तर त्यांच्या सेवेमध्ये राजदरबारी, त्यांना बहिष्कृत करायचे ब्राह्मण लोक त्या काळातले, म्हणजे ब्राह्मण वर्णाचे लोक. मग त्यामुळं काय झालं होतं की त्यांना थोडंसं ते मनामध्ये थोडंसं ते होतं की आपल्याला बहिष्कृत केलं गेलं, असं थोडंसं होतं, म्हणजे केलेलं होतं. आणि त्यामुळे काय केलं त्यांनी, जे उपदेश केले चैतन्य महाप्रभूंनी, ते त्यांनी लिहून काढले. आणि ते सगळे मग गोपाल भट्ट गोस्वामींनी ते संकलित किंवा अनुवादित केले किंवा ते पुन्हा लिहून ते प्रस्तुत केले. आणि ते म्हणजे वैष्णव सदाचारांच्या स्वरूपात आपल्याला मिळालेला मोठा दागिना आहे. आणि हा दागिना आपल्या अंगी असायला पाहिजे. आपण इतर भौतिक जगतातले आपल्याकडे दागिने नसतील तरी चालेल, पण आपल्या कपाळावरती तिलक पाहिजे, आपल्या 12 अंगावरती तिलक हाच मोठा दागिना आहे. आपल्या गळ्यात कंठी पाहिजे. याला सर्वश्रेष्ठ दागिन्याचं महत्व आहे पहा, एका वैष्णवाच्या जीवनामध्ये. किंवा श्रीकृष्ण आपल्या भक्ताला काय पाहतात, कसे पाहतात, त्यांना कसं आवडतं, तर दागिन्यांनी, हिऱ्या मोत्यांनी मढलेला वैष्णव त्यांना आवडेल का? बिलकुल नाही. त्यांना आपल्या जो भक्त आहे त्याच्या कपाळावर तिलक आहे का हे पाहून ते खुश होतात, तिलक पाहून, कंठी पाहून खुश होतात. मग अशी म्हणजे अशी म्हणजे जी आहेत, म्हणजे असे मौल्यवान दागिने म्हणजे काय आहेत वैष्णवासाठी, तर वैष्णव सदाचार. आणि या सदाचाराच्या पालनाचा भाग म्हणजे आपण तिलक लावतो, कंठी घालतो, असे भरपूर आहेत सदाचार. तर आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. तर हे म्हणजे आपल्यासाठी फार मोठा दागिना आहे. आणि ते वरदान केवळ आणि केवळ सनातन गोस्वामींच्या कृपेमुळे मिळाले. आता पहा ही लीला कशी घडली. मग सनातन गोस्वामींना एक दिवशी चैतन्य
चैतन्य महाप्रभूंनी बोलवलं. आता ते यमेश्वर म्हणून तिथं बीच आहे हा, तिथे पुरीला, आणि तिथं टोटा गोपीनाथ म्हणून मंदिर आहे. तर तिथे होते चैतन्य महाप्रभू. आणि मग तिथे सनातन गोस्वामींना त्यांनी बोलवलं. मग सनातन गोस्वामींनी काय केलं, भर दुपारी तापत्या म्हणजे भर दुपारचं ऊन होतं, तापत्या वाळूतून त्या बीचवरच्या समुद्र किनाऱ्यावर वाळू असते आणि ते खूप तापलेली असते, आणि त्याच्यावर पाय ठेवून म्हणजे ते पाय पोळत होते. अशा अवस्थेत ते समुद्राला असं म्हणजे त्या समुद्र किनाऱ्याला असं म्हणजे त्याच्या काठावरून ते त्या टोटा गोपीनाथ मंदिरात गेले. आता पहा, म्हणजे तिथे जायला दोन मार्ग होते. जगन्नाथजींचं जे मंदिर होतं त्याचं ते सिंहद्वार होतं ना, म्हणजे सिंहद्वार, तर तिथून जाता येत होतं. तिथं पटकन जायचा मार्ग होता, म्हणजे तो लवकर पोहोचत असे टोटा गोपीनाथला. आणि हा जो यमेश्वर समुद्र किनारा आहे, तर इकडून म्हणजे थोडक्यात आपण म्हणजे मोठा फेरा घालून त्या मंदिराला असा तो मार्ग होता, म्हणजे दूरचा मार्ग होता. आणि तो समुद्राच्या किनाऱ्याहून होता, म्हणजे त्या वाळूतून. आणि ती वाळू अशी तापलेली होती दुपारी, आणि तिथून ते चालत गेले भर उन्हातून पाय भाजत. आणि ते जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली. मग चैतन्य महाप्रभूंनी त्यांना विचारलं की तू कोणत्या मार्गाने आलास. तर त्यांनी सांगितलं की आम्ही नेहमी ते जगन्नाथ मंदिराचे पांडा आणि पुरोहित आहेत, तर ते त्या सिंहद्वारातून मंदिर पूजेला, मंदिरात सेवा द्यायला येताना जाताना पाहतो. मग मी असा रोगग्रस्त झालाय, म्हणजे झालेलो आहे. मग माझ्यामुळं म्हणजे ते अपवित्र व्हायला नको, ते जगन्नाथजींना सेवा देतात. आणि म्हणून मी काय केलं, तर मी ह्या समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने म्हणजे असे चालत चालत तुमच्याकडे आलो. हे पाहून चैतन्य महाप्रभूंना खूप आनंद झाला. म्हणजे चैतन्य महाप्रभू जे आहेत, तर ते ह्या आपल्या शिष्यावरती अत्यंत प्रसन्न झाले. म्हणजे पहा, त्यांना इतका जगन्नाथजींच्या सेवा करणाऱ्या भक्तांविषयी, पुरोहितांविषयी, पांडवांविषयी इतका आदर होता की आपल्यामुळे म्हणजे ते अपवित्र होऊ नये, आणि त्यांची सेवा जी आहे तर ती भगवंतांना चांगल्या पद्धतीने ती सेवा भगवंतांनी स्वीकार करावी जगन्नाथजी. म्हणून त्यांनी काय केलं, मार्ग बदलला त्यांचा, आणि अशा अवघड मार्गाने ते गेले. आणि त्यांच्या पायाला असे मोठे मोठे फोड आले होते तिथे त्यांचे पाय भाजल्यामुळे. म्हणजे एखादा भक्त जो असतो, तर तो काय करतो, तर आपल्या म्हणजे जे स्वामी आहेत श्रीकृष्ण, त्यांच्या संतुष्टीसाठी आपले जे चैतन्य महाप्रभू आहेत, श्रीगुरु आहेत ते, आणि त्याचबरोबर ते भगवान आहेत, ते जाणतात. त्यांच्या संतुष्टीसाठी त्यांनी काय केलं, प्रसंगी हाल अपेष्टास याचना सगळं सहन करतात पहा. आणि त्यांनी काय केलं, अशा रणरणत्या म्हणजे उन्हातून आणि अशा तप्त वाळूवरून पाय पोळत ते पोहोचले पहा. त्यांना तर काही जाणवलंच नाही वेदना. ते अगदी व्यवस्थित त्या भावविभोर अवस्थेमध्ये अत्यंत आनंदात त्यांना भेटायचंय चैतन्य महाप्रभूंना. अशा आनंदात ते होते, त्या भावामध्ये ते त्यांच्या स्मरणामध्ये होते, आणि ते पोचले. असा भक्त असतो. जसे भक्त प्रल्हाद होते पहा. म्हणजे त्यांना अग्नीमध्ये ठेवलं, कड्यावरून ढकललं, त्यांना विषप्रयोग पण केला गेला, तर बिलकुल नाही ते विचलित झाले. त्यांनी प्रत्येक वेळी श्रीकृष्णांचं काय केलं, नामाचा जप केला पहा. आणि अशा पद्धतीने जो भक्त असतो तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी सगळ्या यातना सहन करतो, आणि सगळे म्हणजे जे शारीरिक क्लेश सहन करतो, आणि तो आनंदात सहन करतो. आणि तो तो कशा म्हणजे तो कशा अवस्थेत असतो, तर तो सतत नित्य श्रीकृष्णांच्या स्मरणात त्याचं मन गुंतलेलं असतं पहा. मग अशी भक्तिमय प्रेम सेवा आपल्याला करता येईल. आपण सनातन गोस्वामींच्या चरणी प्रार्थना करायची. आपल्याला पहा, एवढंस जरी पोळलं, चटका लागला आपल्याला, आता आपण स्त्रिया तर म्हणजे किचनमध्ये स्वयंपाकघरात काही ना काही गोष्टी करतो, किंवा कोणीही म्हणजे माताजी असतील, प्रभूजी असतील, आपल्याला थोडस एवढस जरी चटका बसला थोडासा, तरी आपल्याला लगेच किती वेदना होतात. आणि इतके पाय पोळून ते पोचले, म्हणजे ती भक्तीचा त्यांचा स्तर किती दिव्य असेल पहा, आणि तो भाव किती दिव्य असेल पहा, की त्यांना शरीराच्या वेदना म्हणजे काय असतात, बिलकुल नगण्यच असतात. आणि असं भाव आणि असं प्रेमाने ते समर्पित असतात भगवान श्रीकृष्णांच्या प्रती. आणि असा भाव, असा प्रेम आपल्याला मिळून आपण सनातन गोस्वामींच्या चरणी साष्टांग नमन करूया. सनातन गोस्वामी की जय हो. आता मग हे जे सनातन गोस्वामी होते, तर त्यांना ना आता चैतन्य महाप्रभू जे होते, तर ते काय करायचे, जेव्हा
त्यांनी मनुष्य अवतार धारण केला होता. एका भक्त संन्यासीच्या रूपामध्ये ते आले होते चैतन्य महाप्रभू. तर मग ते सगळ्यांना असं आलिंगन द्यायचे हं, आणि ज्यांना ज्यांना आलिंगन द्यायचे त्यांना भगवत प्रेमामध्ये ते स्थित व्हायचे. हं, तर एका म्हणजे कर्तन करणाऱ्या व्यक्तीची गोष्ट आहे. उल्लेख येतो चैतन्य महाप्रभूंच्या चरित्रात. तर त्यांचे असे खूप मऊ केस होते चैतन्य महाप्रभूंचे, आणि ते आता ते संन्यास घेणार होते म्हणून त्यांनी मुंडन करायचं ठरवलं. मग केश कर्तन करायला जो आला होता व्यक्ती, तर त्याला इतके ते मऊ हाताला लागत होते की त्याला ते कापायची इच्छा होत नव्हती, म्हणजे ते कर्तन करायची इच्छा होत नव्हती. मग त्यांनी कर्तन करायला सुरुवात, तर त्या केसांना स्पर्श करून त्याच्यामध्ये भगवत प्रेम सिद्ध झाला आणि भावाश्रू येऊन तो भावविभोर झाला आणि तो चैतन्य महाप्रभूंचा अनुयायी बनला. म्हणजे असे दयाळू आणि कृपाळू चैतन्य महाप्रभू होते की त्यांनी फक्त आलिंगन दिलं तरी भगवत प्रेमामध्ये स्थित व्हायचे. भक्त म्हणजे प्रेमाचं असं वितरण करण्यासाठीच ते आलेले होते. आणि त्याचे आपल्याला ह्याच्यामध्ये शिक्षाष्टकम मध्ये पाहायला मिळतं पहा. शिक्षाष्टकमच्या पहिल्या कडव्यामध्येच आहे पहा. तर ते जी भक्ती आहे, तर ती भक्ती आणि प्रेमाचं म्हणजे त्याचा अर्थ जो आहे तो शेवटच्या दोन ओळी, भक्ती आणि प्रेमाचं वितरण करण्यासाठी, म्हणजे भक्ती कशी नववीत वधूसारखी आहे, आणि मग तिचं वितरण करण्यासाठी आणि त्या प्रेमाचं वितरण करण्यासाठी चैतन्य महाप्रभू अवतरलेले आहेत. कशा स्वरूपात? हरिनाम श्रीकृष्ण संकीर्तनम. माताजी पहिला स्टांजा म्हणता काय कुमुद माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस माताजी, हरे कृष्ण. हा. माताजी कुठलं म्हणतायत तुम्ही? शिक्षाष्टकम पहिला स्टांजा ओके, त्याच्या. चेतो दर्पण मार्जनम. येस, हा. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम श्रेया कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. हरे कृष्ण. हा. तर इथे म्हणजे जे म्हटलंय पुढे आनंदामृती पुढे पुढचं पण म्हटलं तरी चालेल, त्याच्यातून सगळ्यांना लक्षात येईल. हरे कृष्ण. येस माताजी. त्याच्या पुढचं पण म्हटलं तरी चालेल, येस, श्रीकृष्ण संकीर्तन. आनन्दाम्बुधिवर्धनम् प्रतिपदं पूर्णामृता स्वादनम् सर्वात्मस्नपनं परं विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम्. हरी बोल. तर इथे जे म्हटलंय ना, आनंदामृतिवर्धनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम, तर ह्याचं वितरण करायला, आणि अशी जी भक्ती आहे की जी नववधू स्वरूपात आहे, तर अशी म्हणजे श्रेया कैरव चंद्रिका वितरणम असं जे म्हटलंय, तर अशी जी तर अशा भक्तीचं वितरण करायला, म्हणजे जी चंद्रिकेप्रमाणे आहे, हळूहळू वाढत जाते चंद्राच्या कलाप्रमाणे आपलं जीवन, असं त्याचा अर्थ. तर अशी जी आहे, तर त्याचं वितरण करण्यासाठी हे जे आहेत, तर ते महाप्रभू म्हणजे महावदान्य म्हणतात, करुणा अवतार आहे त्यांचा असा, असे ते आलेले आहेत. मग ते इतके करुणा अवतारात आहेत की सनातन गोस्वामी जे आहेत, तर त्यांना हे सगळं अंगालाच त्यांच्या झालेलं होतं सगळं, म्हणजे असा जो त्वचारोग, आणि त्यामुळे ते त्यांच्यापासून दूर राहायचे. ते आलिंगन द्यायला आले की ते टाळायचे बरं का. मग हे हे सगळं माहित असून सुद्धा चैतन्य महाप्रभू काय करायचे, तर त्यांना आलिंगन द्यायचे. मग एकदा त्यांनी जगन्नाथाची रथयात्रेपूर्वी, म्हणजे त्यांना असं त्या दिवशी तो प्रसंग घडला, ते ताप्त्या वाळूतून आले त्या दिवशी त्यांनी त्यांना आनंदाने आलिंगन दिलं. मग ते जगन्नाथाची यात्रा होईपर्यंत तिथे राहिले. आणि मग ती यात्रा झाल्यानंतर काय झालं की जगदानंद पंडित जे होते, तर त्यांनी त्यांना सांगितलं की हा माताजी तुम्ही लिहू होऊ शकता. तर त्यांनी काय सांगितलं त्यांना की म्हणजे तुम्ही सारखे त्यांच्या जवळ जवळ जाऊ नका, म्हणजे तुम्हाला त्वचारोग झालाय ना, अशी त्यांची त्यांची चर्चा झाली बरं का. थोडस त्यांनी अधिकारवाणीनं असं एक भक्त जसं सांगतो तसं सांगितलं सनातन गोस्वामींना. मग त्यानंतर काय केलं, हे चैतन्य महाप्रभूंनी सगळं, म्हणजे ते भगवान आहेत स्वतः अंतर्यामी आहेत, त्यांनी हे जाणलं होतं. मग त्यांनी काय केलं, पुन्हा रथयात्रेनंतर सनातन गोस्वामींना असं आलिंगन दिलं. हा. आणि त्यामुळे काय झालं, सनातन गोस्वामींना जो त्वचारोग झाला होता सगळा, ते सगळं सगळं नाहीसं झालं, आणि त्यांची कांती अत्यंत सुंदर बनली पूर्वीसारखी, आणि त्यांचा सगळा त्वचारोग निघून गेला. आणि
मग त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी जगदानंद पंडित आहेत, तर त्यांच्यावर म्हणजे थोडेसे ते असे त्यांनी त्यांना हटकलं. असं कशाला म्हटलं म्हणजे असं थोडक्यात. पण हे कसं असतं भावाच्या स्तरावर असतं म्हणजे प्रेमापोटी असतं आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं की हे जे सनातन गोस्वामी आहेत, तर त्यांना 1 वर्षभर आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि मग त्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांना सगळे उपदेश, मार्गदर्शन केलं आणि मग त्यानंतर त्यांनी पुरुषोत्तम क्षेत्र आहे, तर तिथं भेट घ्यायला त्यांना सांगितली. त्या स्थानी जायला सांगितलं आणि तिथून मग पुढे त्यांना वृंदावनला त्यांनी पाठवलं. अशा पद्धतीनं सनातन जे गोस्वामी होते, तर त्यांना चैतन्य महाप्रभूंचा असा पूर्ण वर्षभर संग लाभला होता पहा आणि असे दिव्य पार्षद आहेत ते. तर त्यांच्याकडून जे त्यांनी ग्रहण केलं, ते आता आपल्याला साहित्याच्या रूपात आस्वादन करायला मिळतंय पहा. तर पुढे जाऊ आपण. हां, आता अजून काही लीला आहेत छान-छान. तर त्यापैकी एक खूप सुंदर लीला आहे. तर त्यांना मदन गोपाल म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या लीलास्थळी शोधून काढणं, त्यानंतर अर्चविग्रहांची प्राणप्रतिष्ठा करणं, त्यानंतर गोस्वामी पदापर्यंत सगळ्यांना म्हणजे अशा भक्तांना म्हणजे प्रचार-प्रसार करून भक्त जे आहेत, तर ते बनवणं आणि त्यांना गोस्वामी पदापर्यंत आणणं. त्याचबरोबर म्हणजे हरिनाम संकीर्तन जे आहे, तर त्याचा प्रचार-प्रसार करणं, ग्रंथांचं वेगवेगळ्या लिखाण करणं, म्हणजे साहित्य ग्रंथ असं आणि हे सगळं असे 5 उद्दिष्ट होते आणि ह्या 5 उद्दिष्टावर आणि वैष्णव सदाचार आहे, तर त्याचं पण मार्गदर्शन करणं हे त्याचाच एक भाग प्रचार-प्रसार कार्यामध्ये. तर असं मिळून ही 5 महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी जे चैतन्य महाप्रभू आहेत, तर ह्यांनी गोस्वामींना पाठवलं होतं. म्हणजे पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपात रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींना आणि नंतर उरलेल्या 4 गोस्वामींना त्यांनी पाठवलं होतं. तर अशा पद्धतीने त्यांनी ही 5 उद्दिष्ट देऊन वृंदावनला पाठवलं होतं. मग त्यापैकी एक उद्दिष्ट आता मदन मोहन तर हे पण मदन मोहन जे आहेत, तर ह्यांची ही लीला आहे हं. तर आता हे मदन मोहन जे होते, तर ते सनातन गोस्वामींना ती म्हणजे त्यांच्याकडे ते होते. म्हणजे त्यांच्याकडे ते चोबे ब्राह्मणांनी दिलेले होते. हं. मग आता ते रोज भिक्षा मागून यायचे. एका झाडाखाली राहायचे ते आणि एक भिक्षा मागून यायचे आणि त्या वृक्षाच्या छायेत बसून ते तो प्रसाद जे काही भिक्षा मिळाली तो भगवत प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आणि मदन गोपाल जे होते त्यांना पण तेच अर्पण करायचे जे काही भिक्षेत मिळेल ते. मग भिक्षेमध्ये ज्या म्हणजे पोळ्या मिळाल्या होत्या, मग ते त्यांना ग्रहण करायला भगवंतांना भोग लावायला द्यायचे. म्हणजे त्यांना ते खा म्हणून सांगायचे भोग लावून. अशा पद्धतीने त्यांचा रोजचा नित्यक्रम आणि ते सतत लिखाण करायचे आणि भगवंतांच्या चिंतनात असायचे. मग आता एक दिवस काय झालं अ, मदन मोहन जे आहेत तर त्यांनी तो भोग अर्पण केल्यावर खायला नकार दिला. म्हणजे त्या दिव्य स्तरावर भगवान आणि भक्त यांच्यामध्ये संवाद होता. ते मदन मोहन जे आहेत, तर त्यांनी सांगितलं, "मी काही हे खाणार नाही आता, या पोळ्या काही खाणार नाही. एकतर त्या वाळलेल्या असतात आणि त्याच्यात मीठ नसतं आणि मी काही खाणारच नाही," म्हणून सांगितलं त्या मदन मोहनजींनी. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी हां, प्रत्यक्ष म्हटल्यावर सनातन गोस्वामी काय म्हणाले, आता ते पार्षदच आहेत आणि भगवान आणि भक्त यांच्यामध्ये प्रेमाचं आदान-प्रदान कसं असतं पहा. मग तिथे ते रागवू पण शकतात भगवान श्रीकृष्णांना मुलासारखं. असं ते प्रेम असतं भगवान आणि भक्तांमध्ये आदान-प्रदान असतं. मग ते काय म्हणाले की आज आता मीठ कमी आहे, उद्याला त्याच्यात तूप नाहीये, असं तू रोज काहीतरी म्हणशील. मी पडलो संन्यासी, मी कुठून आणणार रोज तूप असलेल्या आणि मीठ असलेल्या पोळ्या. मला जे लोक देतील ते सगळं मी तुला येऊन अर्पण करणार आणि मी त्याच्यातला एक घास खाणार. त्यामुळे जे काही असेल ते मुकाटपणे तू खात जा, असं ते म्हणाले. हां, असं ते अगदी म्हणजे प्रेमाच्या स्तरावर भगवंतांना म्हणाले श्रीकृष्णांना आणि मग नंतर त्यांनी म्हणजे सांगितलं, की "मी काही तुला रोज वेगवेगळी पक्वान्नं देऊ शकणार नाही. मला जे काही मिळणार आहे तेच तुला ग्रहण करायला लागेल आणि मी काही श्रीमंत माणसांची दारं फिरणार नाही. त्यांच्याकडे याचना करायला, की तुम्ही मला हे द्या, तुम्ही मला हा अमुक पदार्थ द्या, तुम्ही मला 56 पक्वान्न द्या आणि ते मी तुझ्याकडे काही आणून देणार नाही." असं ते म्हणाले. "मी पडलो संन्यासी." अशा शब्दात त्यांनी सांगितलं बरं का आणि नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की मदन मोहन हे तर म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे नंद महाराजांचा मुलगा आहे. म्हणजे नंदबाबा म्हणजे राजे होते ना, म्हणजे किंवा देवकी वसुदेवांचा मुलगा. मग राजाचा मुलगा आहे, राजकुमार आहे आणि मग ह्याला तर अशा साध्या खाण्याची तर काही सवयच नाहीये. अशा वाळलेल्या पोळ्या आणि त्याच्यावर तूप पण नाही, त्याच्यात मीठ पण नाही आणि त्यांना खूप वाईट वाटलं आणि ते खूप रडायला लागले. म्हणजे त्यांना खूप म्हणजे वाईट वाटलं
की आपण असं म्हणालो आणि त्यांनी क्षमा याचना केली आणि ते खूप त्यांना खूप म्हणजे अश्रू अनावर झाले पहा. मग हे जे असतं भगवान आणि भक्त यांच्यामध्ये प्रेमाचं आदान-प्रदान असतं, की जसं विदुर मातेकडून म्हणजे विदुरांच्या पत्नीकडून केळाची साल त्यांनी भावाने आणि प्रेमाने काय केलं, भावविभोर होऊन काय केलं, तर त्यांनी केळ जे होतं ते सोललं आणि त्याची साल दिली श्रीकृष्णांना आपल्या छोट्या कुटीमध्ये आल्यानंतर श्रीकृष्ण भेटायला आणि केळ होतं ते फेकून दिलं त्यांच्याकडे पाहत-पाहत मंत्रमुग्ध होऊन. मग तसं जो काही भावाने आणि प्रेमाने भक्त अर्पण करतो ते कृष्णांना आवडतं. पत्रम पुष्पम फलम तोयम असं म्हटलंय श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये. मग तसंच मदन गोपालाने जे काही म्हणजे त्यांना दिलं सनातन गोस्वामींनी भिक्षेत मागून ते त्यांनी स्वीकारलं पहा. आणि मग त्यांच्यामध्ये आणि सनातन गोस्वामींमधला हा खूप सुंदर लीला प्रसंग आहे पहा. म्हणजे काय की भगवान आणि भक्त यांच्यामध्ये असं प्रेमाचं खूप सुंदर नातं असतं पहा, की जिथं भगवान आणि भक्त यांच्यामध्ये असे सुंदर संवाद किंवा अशा सुंदर लीला घडतात. पण ह्यातून आपण काय शिकायचं, तर भगवान जे आहेत, तर ते आपल्या भक्तांसाठी सगळ्या गोष्टी त्यागतात, वैराग्यात राहतात आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांची साथ सोबत करतात, त्यांच्या संरक्षणासाठी झटतात आणि त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टींचं दायित्व भगवान घेतात पहा. मग आपण भक्त म्हणून काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्या भौतिक गोष्टी त्यागल्या पाहिजेत. म्हणजे जी आसक्ती आहेत त्या त्यागल्या पाहिजेत आणि त्यांच्या संतुष्टीसाठी आपण वैराग्य धारण केलं पाहिजे किंवा म्हणजे आपण भौतिक आसक्ती आपल्या कशा भेदता येतील, भौतिक आसक्तीची गाठ आपल्याला कशी भेदता येईल हे प्रयत्न केले पाहिजेत आणि आपण त्यांच्या संतुष्टीसाठी आपलं प्रत्येक कर्म केलं पाहिजे. ते कर्म त्यांना अर्पण केलं पाहिजे. मग तेव्हा काय होईल? आपल्यावर श्रीकृष्णांची कृपा होईल. हो की नाही? मग असं हे एकमेकांमध्ये प्रेमाचं आदान-प्रदान असतं. म्हणजे असं म्हटलं जातं, की भगवान जे आहेत, तर ते आपल्या भक्तासाठी सारथी पण झाले अर्जुनांसाठी. त्याचबरोबर भीष्मांसाठी त्यांनी ते योद्धा पण बनलेत आपली प्रतिज्ञा मोडून. हं, असं म्हणजे प्रत्येक वेळी गोपीजनांसाठी ते गोपबालक बनून त्यांनी काय केलं, तर गायी चरायचं काम केलं आणि त्यांनी बलरामजींचे भाऊ बनून त्यांचे पाय चेपले. म्हणजे भगवान हे जे आहेत, तर ते कसे आहेत मूर्तिमंत वैराग्याचं स्वरूप आहे आणि मूर्तिमंत त्यागाचं स्वरूप, सर्वश्रेष्ठ त्यागाचं स्वरूप. म्हणजे कोणात भगवान इतक्या ऐश्वर्याने युक्त असलेले भगवान, षडऐश्वर्याने युक्त आहेत. पण प्रत्यक्ष ते प्रेमापोटी भक्तांच्या त्यांना तो आनंद देण्यासाठी वेगवेगळ्या रसामध्ये ते काय करतात त्यांना भक्तांना आनंदी ठेवायला, भक्तांना प्रेम द्यायला आवडतं, त्यांच्यावर कृपा करायला आवडतं. भक्तवत्सल आहेत. आपला भक्त मोठा व्हावा हे त्यांना आवडतं. भक्तांची सेवा करायला आवडतं. म्हणून ते काय करतात, सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारतात. असे आपले भगवान आहेत. मग त्यांच्याच जर असे आहेत, की जे सनातन गोस्वामींसाठी शिळ्या पोळ्या पण खातात, वाळलेल्या पोळ्या पण खातात, मीठ नसलेल्या, तूप नसलेल्या पोळ्या पण खातात. मग त्यांच्यासाठी आपण कसं समर्पित राहायला पाहिजे पहा. म्हणजे जर भगवान आपल्यासाठी सगळ्या गोष्टी त्यागून आपल्या प्रेमाखातर भक्तांच्या सगळं काही स्वीकारतात आणि आपल्या भक्ताच्या आनंदात म्हणजे आनंद मानतात. आणि भक्त कसा मोठा होईल, भक्त कसा त्याचा लौकिक वाढेल, जे भक्ताच्या योजना असतात त्याच भगवंतांच्या असतात. मग असे भक्तवत्सल भगवान आहेत. मग त्यांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण कार्य करू, त्यांच्या आनंदासाठी आपण आपल्या आसक्ती त्यागू. जसं ते सगळं काही असून सुद्धा वैराग्यात राहतात अशा भक्तासाठी. त्याचा सेवक म्हणून राहतात, त्याचा दास म्हणून राहतात, स्वामी असून दास्य भावात राहतात. मग आपण त्यांचे नित्य दास आहोत. मग त्या भावाने जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करतो, तेव्हा काय होतं? श्रीकृष्णांची आपल्यावर कृपा होते. हे आपण त्यांच्या चरित्रातून, सनातन गोस्वामींच्या ह्या प्रसंगातून शिकायचं. आता आता पुढे काय झालं मग एक हे सगळं लीला घडली अशी. मग ह्यानंतर एकदा काय झालं, मथुरेमध्ये एक मोठा श्रीमंत व्यापारी आला आणि त्याची जी जहाज होतं त्याचं, तर ते समुद्रामध्ये अडकलं होतं, वादळामध्ये फसलं होतं आणि आणि त्याच्यामध्ये भरपूर चंदन होतं. चंदनाचं लाकूड होतं आणि त्याला ते म्हणजे त्या जहाज आहे ते त्या समुद्रातून सोडवून किनाऱ्याला आणता येत नव्हतं. मग त्यांनी सनातन गोस्वामींना प्रार्थना केली, की तुम्ही मला मदत करा. मग सनातन गोस्वामींनी काय केलं तर सांगितलं, की मदन मोहनजींना मी प्रार्थना करेन तुझ्यासाठी. मग त्यांनी प्रार्थना केली आणि मदन मोहनजींना प्रार्थना केली सनातन गोस्वामींनी. तर ती शुद्ध भक्ताची प्रार्थना आहे. भगवंतांपर्यंत पोहोचते ती आणि मग काय झालं
की मोठा पाऊस पडला वादळ वाऱ्यासहित आणि ती बोट आहे ती किनाऱ्याला लागली आणि अशी जी जहाज किनाऱ्याला जेव्हा लागली, तेव्हा त्यानं काय केलं, ते सगळं लाकूड वगैरे सगळं विकलं आणि त्याच्यातून खूप पैसा मिळाला. त्यातनं जे काही साहित्य आणलं होतं ते सगळं विकलं आणि त्याच्यातून त्याला खूप असे पैसे मिळवले आणि मग त्या पैशातून त्यांनी काय केलं, म्हणजे ह्या गोस्वामींच्या आशीर्वादामुळं श्रीकृष्णांच्या म्हणजे कृपा आपल्यावर झाली आणि म्हणून आपलं सगळं होणारं नुकसान टळलं. म्हणून त्यांनी काय केलं, म्हणजे त्या त्या म्हणजे म्हणजे त्या भावाने म्हणजे त्या एक म्हणतो की श्रीकृष्णांच्या प्रती कृतज्ञता भावाने त्यांनी काय केलं, एक मंदिर बांधलं आणि ते मंदिर बांधलं मदन मोहनजींसाठी. कारण ते झाडाखालीच असं त्या वृक्षाखाली ते मदन मोहनचा जो होता त्याच्यामध्ये अशी झोपडी अशी केली होती त्यांनी आणि तिथे ते राहायचे. असं म्हणजे ते अर्चविग्रह होते. मग त्यांनी तिथे मंदिर बांधून दिलं आणि तिथे मग प्राणप्रतिष्ठा मदन मोहनजींची केली आणि अशा पद्धतीनं श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या कृपेमुळं असं सुंदर मंदिराची त्या व्यापाराच्या माध्यमातून लीला घडून म्हणजे हे सगळं लीलाच आहे. भगवान श्रीकृष्णांचंच नियोजन असतं, त्यांचीच योजना असते आणि अशा पद्धतीनं मदन मोहनजींची तिथे प्राणप्रतिष्ठा सनातन गोस्वामींच्या माध्यमातून झाली. म्हणजे पहा भगवंतांचं नियोजन कसं असतं आणि लीला कशा असतात. अशी सगळी मंदिरं एकापाठोपाठ एक तिथे म्हणजे रूप गोस्वामींना ती म्हणजे ती मिळाली आणि ते शोधत गेले आणि प्रत्येक वेळी त्यांना ग्वालवाल्याच्या रूपात श्रीकृष्ण दृष्टांत द्यायचे. असे रूप गोस्वामींचं जे म्हणजे चरित्रामध्ये जे सखोल उल्लेख आहेत प्रत्येक मंदिराची लीला काय घडली. आता पुढे जाऊ आपण. हां. आता श्री रूप गोस्वामींची ही लीला आहे. आता पहा ते एकदा काय करत होते, तर रचना करत होते म्हणजे मंत्र लिहित होते. हं. आणि म्हणजे पुष्पांजली म्हणून त्यांचा ग्रंथ आहे. तर तिथे ते श्रीमती राधाराणींच्यावर एका श्लोकाची रचना करत होते. आता श्रीमती राधाराणींच्या वर रचत होते तो श्लोक आणि त्याची रचना ते करत होते. मग त्यांना काय वाटलं, की श्रीमती राधाराणींची जी वेणी आहे ना, तर ती जी वेणी आहे, तर ती कशी दिसते, तर एक म्हणजे त्या वेणीचे जे पेड असतात ना, म्हणजे म्हणजे तर ते कसे दिसतात, तर ते एका सुंदर म्हणजे असा जो नाग असतो ना, त्याचा जो हे असतो, म्हणजे फणा असतो, तसे ती वेणी चे ते हे दिसतात. अ, त्याचे ते पेड असे आहेत आणि ती वेणी अशी सुंदर दिसते. जसा नाग म्हणजे पिळदार असा नाग त्याची शरीरयष्टी असते आणि त्याचा जो असा फणा असतो, तशी ती वेणी दिसते. असं त्यांना म्हणजे सुचलं. आणि असं त्यांना वाटलं, की असं त्याची उपमा देऊया आणि असं रचूया श्लोकामध्ये. असं त्यांना स्फुरलं होतं त्यावेळेला. पण त्यांना असं वाटलं, की राधा-राणींच्या म्हणजे वेणीसाठी म्हणजे ही योग्य रचना आहे का? म्हणजे नागाचं म्हणजे असा म्हणजे विषधारी नाग तो आणि त्याचं म्हणजे त्याचा फणा असं वेणीविषयी मी रचलंय. म्हणजे मला सुचलंय हे किंवा स्फुरलंय हे आणि मग हे योग्य होईल का? असं त्यांच्याच मनात शंका आली बरं का. मग काय झालं, आता लीला कशी घडली पहा. दुपारच्या वेळी काय झालं, ज्यावेळेला सनातन गोस्वामी होते, तर ते एका म्हणजे त्यांनी काय पाहिलं, की एका झाडाखाली ते असे बसलेले होते आणि ते असं पाहत होते, की त्यांनी काय पाहिलं, की एका मोठ्या वृक्षाच्या छायेखाली असं मोठा वृक्ष होता आणि त्याच्या छायेखाली अशा गोपीजन बऱ्याच खेळत होत्या. म्हणजे गोपीच होत्या त्या, खेळत होत्या खूप जणी आणि मग तिथं त्यांना असं दिसलं, की मोठाच्या मोठा एक नाग असा लोंबतोय फांदीवरून हं, असा लोंबतोय असं त्यांनी दिसलं. आणि त्या आणि एक जो आहे तो एका मुलीच्या अशा गळ्याला त्याने वेढा दिलाय. म्हणजे असा गळ्याला वेढा दिलाय एका नागानी आणि तो असा लोंबतोय खाली फांदीवरून असं त्यांनी पाहिलं. मग ते खूप म्हणजे भयभीत झाले आणि त्यांनी काय केलं, तर ते त्या मुलीला हाक मारू लागले, की "अगं थांब" म्हणजे आणि "धावू नकोस, थांब आणि धोका आहे, तो नाग आहे," असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून ते तिच्या पाठी असे धावायला लागले. म्हणजे त्या मुलीच्या अशा गळ्याभोवती तो नागाने वेढा घातला आणि असा खांद्यावरून तो खाली त्या फांदीवरून खाली लटकतोय, असा तो नाग त्यांनी पाहिला आणि त्यांना भीती वाटून ते तिच्या पाठी धावायला लागले, की "अगं धावू नको, थांब, तो नाग आहे," असं म्हणून ते तिच्या पाठी पळत होते. आणि हे त्यांना ते
पाहताना म्हणजे पळताना पाहून श्रीमती राधाराणी आणि त्यांच्या ज्या ह्या सगळ्या गोपीजन मैत्रिणी होत्या, त्या मोठ्या-मोठ्याने हसायला लागल्या. म्हणजे त्यांना हास्य ऐकू आलं आणि त्यानंतर त्या तिथून अदृश्य झाल्या, अंतर्धान पावल्या आणि मग सनातन जे आहेत, तर त्यांना हे समजलं, की जे रूप गोस्वामी होते, तर त्यांनी जी रचना केली होती ना, म्हणजे म्हणजे रूप गोस्वामींनी ही रचना केली होती आणि त्याच्यावर सनातन गोस्वामींच्या मनात हा प्रश्न आला होता, की ही नागाची उपमा काही बरोबर आहे का राधाराणींच्या ह्याला? अशी विषारी नागाची उपमा कशी काय योग्य बरं? असं त्यांच्या मनात शंका होती ना, तर म्हणून सनातन गोस्वामींना हा दृष्टांत होता. त्यांना हे दृश्य दिसलं आणि त्यांनी पाहिलं, की ह्या म्हणजे श्रीमती राधाराणी होती, तर ते आणि सगळ्या गोपीजन हसत खेळत होत्या आणि त्या हसत खेळत त्या तिथून अंतर्धान पावल्या मोठ्या-मोठ्याने हसत जेव्हा ते धावले त्यांच्या पाठीमागं. तर मग त्यांना लक्षात आलं, की माझ्या मनात जो दुपारी मी शंका आली आणि मी ती बोलून दाखवली रूप गोस्वामींना, की असं विषारी नाग आहे आणि त्याचे फणा अशी कशी उपमा ही आहे. तर ही बरोबर आहे कारण म्हणजे हीच योग्य उपमा आहे. कारण राधाराणींचे म्हणजे जी वेणी आहे, तर ते राधाराणी होत्या. एक गोपी जी त्यांना दिसली ती आणि त्यांनी अशी त्यांची जी वेणी होती, ती अशी गळ्याभोवती घेऊन अशी खांद्यावरून खाली टाकली होती आणि मोठा केशसंभार आहे राधाराणींचा. तर त्यामुळे ती वेणी होती अशी मोठीच्या मोठी होती आणि ती फांदीवरून खाली लोंबत होती आणि त्या म्हणजे राधाराणी होत्या. म्हणजे त्यांनी दिलेली जी उपमा होती, ती बरोबर होती. कारण प्रत्यक्ष जे भगवान जसे आहेत, तर तसेच्या तसं वर्णन हे त्यांच्या म्हणजे बुद्धीमध्ये ते विचार किंवा ते दिव्य स्तरावर म्हणजे तसं म्हणजे कल्पना करण्याचं सामर्थ्य ह्या गोस्वामीमध्ये आहे का? तर ते त्यांचे शुद्ध भक्त आहेत, नित्य पार्षद आहेत. त्यामुळे ते जसंच्या तसं राधाराणी जशा आहेत, तसंच्या तसं त्यांना स्फुरलं होतं ते. लिखाण आहे ते, रचना आहे ती मंत्रासाठी. पण सनातन गोस्वामींच्या मनात शंका आली. म्हटल्यावर ती खात्री करून देण्यासाठी काय केलं? राधाराणींनी ही लीला घडवली पहा. मग अशी कृपा असलेले सनातन गोस्वामी आहेत, की जे आपल्या ब्रह्ममध्व वैष्णव गौडीय परंपरेतले महान आचार्य आहेत. त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आपण पुढचा भाग अभ्यासूया. हां, मग त्याच्या पुढे जाऊ आपण. हां, मग आता त्यांनी कुठले-कुठले ग्रंथ लिहिले तर भक्ती रत्नाकर म्हणून जो आहे तर ते जे आहे तर ते म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया, की जसं भक्ती भक्ती रसाचं आस्वादन करणारे असे जे आहेत, तर ते रूप गोस्वामींना म्हणलं जातं. तर तसं भक्ती रत्नाकर म्हणजे हां, तर जे आहेत, तर ते म्हणजे कोण आहेत? तर सनातन गोस्वामी आहेत. म्हणजे सनातन गोस्वामी जे आहेत, तर त्यांना भक्ती रत्नाकर म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळी अशी रत्न भक्तीची ते देणारे आणि भक्ती ऋताचं आस्वादन करणारे कोण आहेत? रूप गोस्वामी. हा फरक लक्षात घ्या हं. तर असे म्हणजे भक्ती रस म्हणजे जे आहे तर भक्ती रसमय असं करणारे कोण? रूप गोस्वामी आणि भक्ती रत्नाकर म्हणजे असे जे आहेत तर श्रील सनातन गोस्वामी. मग भक्ती रत्नाकर म्हणून त्यांनी काय रचना केल्यात? तर त्यांची भक्ती रत्नाकर म्हणजे त्यांच्या भक्तीविषयी जे वेगवेगळ्या रचना आहेत, मग त्यापैकी कोणत्या रचना आहेत? तर बृहद भागवतामृता म्हणून आहे, की ज्यामध्ये एक भक्त आहे, तर त्यांनी कृष्णांच्या चरणी जे परम सत्य म्हणजे कोण श्रीकृष्ण त्यांच्या चरणी भक्तिमय प्रेममय सेवा कशा द्यायच्या, तर ते त्यांनी लिहिलंय. त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे. मग हरिभक्ती विलास म्हणजे त्यांची म्हणजे सगळ्यात मोठी अशी महा म्हणू आपण किंवा महत्वाची अशी म्हणजे महान अशी रचना आहे. की म्हणजे ते दिग्दर्शनाचं काम करते आपल्याला म्हणजे अशी संहिता आहे ती, की ज्यामध्ये वैष्णवाने काय कर्तव्य बजावले पाहिजेत. वैष्णव सदाचार म्हणजे काय? तर ते हरिभक्ती विलास जे आहे, तर त्यामध्ये सनातन गोस्वामींनी सगळं वर्णन केलं आणि त्याच्यावरून कॉमेंटरी गोपाल भट्ट गोस्वामींनी फक्त वैष्णव सदाचार म्हणून वेगळ्या लिहिल्यात. त्यात सगळंच आहे म्हणजे आर्चविग्रहांच्या सेवेपासून सगळं वैष्णवाचे कर्तव्य आणि सगळंच आहे हरिभक्ती विलास. तर आणि तर त्याच्यावरून मग गोपाल भट्ट गोस्वामी जे आहेत तर त्यांनी दिग्दर्शनी टीका म्हणजेच काय तर त्यामध्ये दिग्दर्शनी टीकेमध्ये काय आहे तर वैष्णव सदाचार त्याचा भाग आहे आणि त्यातून आपण वैष्णव सदाचार हे शिकतो जे आपण शिकतो आपल्या अभ्यासक्रमामध्ये ते शिलप्रभुपादांनी त्यातून घेतलेलं आहे आणि ते सगळं जसंच्या तसं आपण ॲज इट इज आपण तसं
आचरणात आणतो या अर्चविग्रहांच्या सेवांपासून सगळं. आपल्याला पहिल्या मॉड्यूलमध्ये जे वैष्णव सदाचार शिकवले जातील ते हे असतील पहा, सगळ्यांनी लक्षात घेऊया. आणि ते आपण त्यावेळेला व्यवस्थित सखोलमध्ये अभ्यासू. लीलास्तव आहेत वेगवेगळी, तर त्याच्या रचना आहेत. त्यानंतर वैष्णव तोषणी म्हणून फार सुंदर असा म्हणजे श्रीमद भागवतम जे आहे तर त्याचा 10वा स्कंद आहे ना, तर त्याच्यावर त्यांचं खूप सुंदर असं लिखाण टीका स्वरूपात आहे. तर ते इतकं सुंदर आहे म्हणजे तर ते वैष्णव तोषणी या नावाने तो ग्रंथ आहे आणि खूप सुंदर आहे तो. म्हणजे श्रील रूप गोस्वामींचं जसं लेखन असं अफाट आणि म्हणजे असं रसाने युक्त आहे, म्हणजे असं रससौंदर्याने युक्त आहे. भाव आणि प्रेमाच्या म्हणजे प्रदर्शनाने युक्त आहे. तसं म्हणजे उपदेशात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर असं आपल्याला दिग्दर्शन करणारं मार्गदर्शन करणारं असं सनातन गोस्वामींचं लिखाण आहे. मग त्यातलंच एक महत्वाचं अंग मानलं जातं वैष्णव तोषणा. श्रीमद भागवतम वर ज्यांचा म्हणजे खूप चांगला असा ज्यांचा असा खूप चांगला ज्यांचा म्हणजे हातखंडा येतो किंवा जे असे पारंगत होतात ना, त्यानंतर त्यांना वैष्णव तोषणी अभ्यासण्यासाठी दिली जाते. म्हणजे त्या म्हणजे अंडरस्टँडिंगने किंवा त्या म्हणजे प्रगल्भतेनं त्याचं वाचन किंवा त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं मानलं जातं वैष्णव तोषणी या ग्रंथाचं. त्यानंतर सनातन गोस्वामींनी खूप काही पुस्तकं लिहिली की ज्यामध्ये त्यांनी हे जे वृंदावनमध्ये जे वेगवेगळे महत्वाचे म्हणजे जे अर्चविग्रह आहेत आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा केली तर त्यांचं वर्णन आहे. आणि त्यामध्ये राधा गोविंददेव आणि मदन गोपाल यांचं वर्णन आहे. म्हणजे वेगवेगळे जे मुख्य मंदिर आहेत तर त्या लीला कशा घडल्या आणि ते त्या अर्चविग्रहांची प्राणप्रतिष्ठा कशी झाली ह्याच्यावर पण त्यांची वर्णन आहे. तर आपण पुढे जाऊ. हो, ताई, पुढची slide. हा, आता त्यांच्या काही म्हणजे जे कार्य आहे त्यांचं प्रसारामध्ये तर ते कार्य कशा स्वरूपाचं व्हावं. चैतन्य महाप्रभूंनी काय 5 महत्वाचे म्हणजे मुद्दे सांगितले होते. तर ते कोणते आहेत तर ते हे आहेत म्हणजे तर ह्या 5 मुद्द्यांवर म्हणजे एकूण विस्तृत म्हणजे 5वा मुद्दा तो फोडून दिलाय, त्यामुळे ते 5 आणि 6 एकत्र केले. म्हणजे एकत्र आहे ते 6 तत्वामध्ये केले. तर मुख्य 5 आहेत हे. तर ते ह्याच्यात 2 वाक्यामध्ये केल्यामुळे इथे 6 दिसतात पहा मुद्दे स्लाइडमध्ये. पण हे जी 5 अंग होती ती कुठली होती तर काय करायचं तर हे जे गोस्वामी आहेत 6 ह्यांना वृंदावनामध्ये त्यांनी पाठवलं होतं आणि त्यांनी काय केलं होतं तर संबंध, अभिदय आणि प्रयोजन हे स्थापित करायचं. म्हणजेच काय तर भगवान श्रीकृष्णांशी आपला संबंध स्थापित करायचा. अभिधेय म्हणजे काय तर म्हणजे मग आपला जो संबंध आहे तर तो प्रस्थापित झाल्यानंतर म्हणजे आपल्याला विस्मरण झालेलं असतं भगवान श्रीकृष्णांच्या असलेल्या आपल्या नात्याचं. मग तो प्रस्थापित करणारे म्हणजे कोण तर श्री श्री म्हणजे जे आहेत तर ते राधा गोविंद. मग अभिधेय म्हणजे कोण तर तो तो जो विस्मरण झालेला संबंध आहे तो पुन्हा जागृत करून ते नातं प्रस्थापित करणं म्हणजे अभिधेय. आणि प्रयोजन म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांची जी आहे ती भक्तिमय प्रेममय सेवा करणं हे प्रयोजन आहे की जी आपली जीव म्हणून नित्य आध्यात्मिक स्वरूप स्थिती आहे. मग त्यासाठी हे म्हणजे ते करण्यासाठी संबंध आणि अभिधेय झाल्यावर प्रयोजन घडतं. म्हणजे काय ती आपली वास्तविक सुरस्थितीचं आपल्याला ज्ञान होतं आणि आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो. तर संबंध आपल्याला प्रस्थापित करून जे देणारे असतात आणि आपल्याला जे वेगवेगळ्या म्हणजे सेवेमध्ये गुंतवणारे असतात तर ते म्हणजे कोण श्री श्री राधा गोविंदजी. त्यानंतर अभिधेय म्हणजे काय म्हणजे ते रूप गोस्वामी झाले. मग अभिधेय म्हणजे काय तर आपल्याला आपल्या जीवनी जे गुरु येतात म्हणजे तर ते म्हणजे काय तर अभिधेय आपल्या जीवनामध्ये एखादा भक्त असतो किंवा साधक असतो तो दीक्षित होतो म्हणजे ते संबंधानंतर अभिधेय म्हणजे मग तो दीक्षित होतो आणि भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो आणि जीवनाचं उद्दिष्ट तो जाणतो की काय केलं पाहिजे. आणि प्रयोजन म्हणजे काय की हे सगळं कशासाठी तर आपली नित्य वास्तविक स्थिती जी आहे ती जाणून आध्यात्मिक स्वरूपस्थिती जाणून आपण भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवत धामाची प्राप्ती करणे मग हे प्रयोजन. मग हे आपल्याला कोण देतात अभिधेय म्हणजे मदन मोहनजी आहेत ते. आणि त्यांचे जे आहेत ते म्हणजे त्यांचे जे त्यांची जी सेवा करतात ते मदन मोहनजींची सेवा करतात ते सनातन गोस्वामी आहेत. आणि प्रयोजन म्हणजे काय तर ते श्री गोपीनाथचे आहेत. मग त्यांचे कोण आहेत तर ते
पुढे आता आपल्याला येईलच, पण ते गोपाल म्हणजे गोपाल भट्ट गोस्वामी, तर ते जे आहेत तर ते म्हणजे गोपीनाथजींची सेवा करतात. तर अशा पद्धतीने संबंध, अभिधेय आणि प्रयोजन हे म्हणजेच काय, एखाद्या म्हणजे अभक्त आहेत किंवा कुणी असतील, आस्तिक आहेत लोक किंवा जे कोणी सामान्य नागरिक आहेत या भौतिक जगतातले, त्यांना भक्ती आणि भक्तिमय प्रेममय सेवा यांचा त्यांच्यामध्ये प्रचार प्रसार करणं, भक्ती मार्गाचं त्यांना अनुसरण करायला मार्गदर्शन करणं, त्यांना दीक्षित करणं आणि त्यांना त्यांच्या या भौतिक जगतातल्या दुःखातून किंवा क्लेशातून मुक्त करून त्यांच्या आध्यात्मिक स्वरूप स्थिती आहे त्याला प्राप्त करून देणं, म्हणजेच ही संबंध, अभिधेय, प्रयोजन याचा प्रचार प्रसार करणं. म्हणजे हे म्हणजे हे स्थापित करणं म्हणजेच काय, गुरु शिष्य परंपरा थोडक्यात स्थापित करणं करणं पुन्हा आणि त्याद्वारे प्रचार प्रसार करणं, याचा अर्थ असा होतो. मग त्यानंतर वैष्णव आचार्य आहेत, तर त्यांचं महत्व समाजाला समजावून सांगणं आणि अनेक अनुयायी बनवणं, शिष्य बनवणं आणि त्याद्वारे भक्ती मार्गाचं अनुशीलन करायला लावणं आणि भक्तीचा प्रसार प्रसार करणं, हरिनामाचा प्रसार प्रसार करणं, त्याचबरोबर संकीर्तन आंदोलन स्थापित करणं, त्याचा प्रसार प्रसार करणं. मग त्यानंतर अर्चविग्रहांची सेवा आहे, तर ती वेगवेगळ्या मंदिरामध्ये म्हणजे अर्चविग्रह आहेत तर त्यांची प्राणप्रतिष्ठा करून ती वेगवेगळ्या पद्धतीनं ती म्हणजे सेवा आहे तर ती सुरुवात करणं. मग विधी मार्ग म्हणजे वैदी साधनेद्वारे, रागा मार्ग म्हणजे रागानुगा भक्ती किंवा प्रेमा भक्ती, म्हणजे अशा वेगवेगळे जे मार्ग आहेत भक्तीचे त्यानुसार म्हणजे तिथे त्या प्राणप्रतिष्ठा करून त्या अर्चविग्रहांची त्यांची सेवा तिथे सुरुवात करणे. मग त्यानंतर जे असं लीलास्थळी लुप्त झालेले आहेत ते शोधून काढणं आणि तिथं त्या मंदिरांची उभारणी करणं आणि त्यांच्या अर्चविग्रहांची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करून तिथं सेवा सुरू करणं. मग कशा पद्धतीने युक्त वैराग्य म्हणजे भौतिक आसक्ती त्यागून कशा पद्धतीने युक्त वैराग्यात राहायचं याचा प्रचार प्रसार, म्हणजे काय, असे शिष्य, अनुयायी, संन्यासी असे की जे भक्तीचा प्रचार प्रसार करतील असे निर्माण करणं. आणि त्याचबरोबर काय, तर वैष्णव आहेत तर त्याचे कर्तव्य कर्म काय आहेत, म्हणजे भागवत धर्म आहे त्याचा प्रचार प्रसार, वैष्णवाचे कर्तव्य कर्म काय आहे, तर हे चैतन्य महाप्रभूंचे हे सगळ्या शिकवणीचा प्रचार प्रसार करणं. आणि हा प्रसार प्रसार केल्यानंतरच संन्यासी, ब्रह्मचारी निर्माण होतील किंवा भक्त निर्माण होतील, गृहस्थाश्रमातले युक्त वैराग्यात जगणारे भक्त निर्माण होतील. मग हे सगळे निर्माण करणं, म्हणून हा 5वा आणि 6वा पॉईंट एकत्रित असं सांगितला जातो. तर म्हणजे ह्या तत्वांनुसार म्हणजे त्यांनी प्रसार आणि प्रसार कसा करायला पाहिजे, भक्तीचं मार्गाचं कसं अनुशीलन करायला पाहिजे, तर हे सगळं त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. आणि त्या सगळ्या सेवा आहेत तर त्या त्यांना देऊन वृंदावनला ह्या 6 गोस्वामींना त्यांनी पाठवलं होतं. मग त्यामध्ये मुख्य होते सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा सगळ्या घडल्या. आणि आता एखाद्याचं जे वैयक्तिक म्हणजे त्याचं जे आचरण असतं तर त्या आचरणातून म्हणजे कशा भक्तिमय प्रेममय सेवा करायची किंवा कशा पद्धतीनं वृंदावनमध्ये आपण सेवा समर्पित करून राहायचं. मग ह्याचं उदाहरण म्हणजे स्वतः म्हणजे स्वतः याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सनातन गोस्वामी आहेत पहा किंवा रूप गोस्वामी आहेत, की त्यांनी काय केलं, तर आपली म्हणजे ते ब्राह्मण कुटुंबात होते पण त्यांनी आपल्या सगळ्या ह्या भौतिक आसक्तींचा त्याग केला आणि युक्त वैराग्यामध्ये राहून म्हणजे किंवा ह्या सगळ्या त्यांचं धन आहे तर ते सगळं त्यांनी त्यागलं आणि युक्त वैराग्याचं अनुसरण करून त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केली. चैतन्य महाप्रभूंच्या आदेशानुसार त्यांनी भक्तिमय प्रेममय सेवा आहे तर ती केली आणि त्याद्वारे त्यांनी हे सगळ्या लीलास्थळी शोधून काढल्या किंवा हे सगळं जे आता आपण 5 उद्दिष्टही अभ्यासली तर ह्या सगळ्यांचं त्यांनी काय केलं, जसं जे सांगितलंय मार्गदर्शन केलं चैतन्य महाप्रभूंनी तर त्यानुसार त्यांनी कार्य केलं आणि आपल्यासाठी इतकी मोठी ग्रंथसंपदा, इतकं विस्तृत म्हणजे वैष्णवांसाठी लिखाण, मार्गदर्शन, उपदेशांच्या स्वरूपात आपल्यासाठी हा सगळा मोठा खजिनाच उपलब्ध करून दिलाय पहा. आणि आपल्यासाठी म्हणजे जो गोलोक वृंदावन आहे खऱ्या अर्थाने तो म्हणजे शोधून काढण्याचं काम आताच्या कलियुगामध्ये ह्या गोस्वामींनी, सनातन रूप गोस्वामींनी केलं पहा. ज्या लुप्त झालेल्या लीलास्थळ आहेत त्या शोधून तिथं अर्चविग्रहांची प्राणप्रतिष्ठा केली, असं महान कार्य त्यांच्याकडून घडलं पहा. मग असे सगळी उद्दिष्ट जी जी दिली ती चैतन्य महाप्रभूंनी 6 उद्दिष्ट आहेत सगळी मिळून या स्लाइडमध्ये. तर ही सगळी म्हणजे मुख्यत्वाने ही 5 उद्दिष्ट आहेत जशी मी सांगितली तुम्हाला. तर ह्या सगळ्या उद्दिष्टांसाठी कार्य सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामींनी केले. आता पुढे जाऊ आपण.
हरे कृष्ण. आता जीव गोस्वामी, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया.